करू. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मराठा सेवा संघ प्रणित शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेत जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आज संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त आपण 2 संतांच्या जयंती इथं साजरी करणार आहोत. क्रांतिकारी संत गुरु रोहिदास आणि निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचं आपण इथे आज आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्त व्याख्यानाचे 2 पुष्प आज येथे गुंफले जाणार आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष शिवश्री नरहरी वाघ साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून आपल्या मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रवक्ते एक शिवव्याख्याते शिवश्री सुभाषराव ढगे सर, सहशिक्षक बालविद्या मंदिर नानलपेठ शाखा परभणी हे आज आपणास व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. तसेच शिवश्री सुभाष जाधव सर, सहशिक्षक गांधी विद्यालय एकतानगर परभणी आणि मराठा सेवा संघाचे ते कोषाध्यक्ष आहेत, हे देखील आज आपणास व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. त्यांनी देखील स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आपणास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश संघटक शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख संघटनेचे शिवश्री बाळासाहेब यादव सर यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं. तसेच SB ठोंबरे साहेब, कार्यकारी अभियंता आकाशवाणी परभणी यांनी देखील प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो. शिवश्री राजकुमार भांबरे सर, अध्यक्ष कर सल्लागार समिती परभणी यांनी देखील प्रमुख पाहुण्यांचं स्थान स्वीकारावं. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी उच्च मानवी मूल्य जपणारी आदर्श व्यक्तिमत्व जी प्रेरक आहेत अशा महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करावं. स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ मासाहेब, कुलभूषण कवी संत रोहिदास आणि स्वच्छतेद्वारे सामाजिक प्रबोधन करणारे समाजसुधारक थोर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या वतीने पुष्पहार घालून अभिवादन केले जात आहे. संत नामदेव तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव संत रोहिदास यांच्या जीवनावर झाला. समता, न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्वांना आधारभूत मानून त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. संत गाडगेबाबा आणि संत रोहिदास यांच्या दोघांच्या जीवनकार्यामध्ये महत्त्वाचा जर गुण म्हटलं तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि परिवर्तनवादी विचारांची कास धरणाऱ्या या महान संतांना पुष्पहार घालून अभिवादन केले जात आहे. सर्व मान्यवरांचे आभार. यानंतर मी शिवश्री बाळासाहेब यादव सर यांना विनंती करतो की त्यांनी जिजाऊ वंदनेस आरंभ करा. सर्वांना विनंती, आपण हात जोडून ताट बसायचे. जिजा माऊली गे तुला वंदना आहे, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदा आहे. भयातून मुक्ती मिळाली जनांना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजा माऊली गे तुला वंदना आहे. जशी पार्वती ती
प्रिया शंकरास तशी प्रेरिका गे शहाजीस तूही जसा संविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही जिजामाऊली गे तुला वंदनाही तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाते मनेही प्रवाही तुला वंदितांना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही खरा धर्म आता शिवाचाच पाही जिजामाऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जय जय जिजाऊ जय शिवराय जय जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद सर. यानंतर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरहरी वाघ साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी गजानन सोळंके सरांना विनंती करतो. अध्यक्ष बाळासाहेब यादव सर यांचं स्वागत गजानन सोळंके सर करतील. यानंतर आजचे प्रमुख व्याख्याते शिवश्री सुभाष ढगे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी मान्य सरांना विनंती करतो. यानंतर आजचे व्याख्याते सुभाष जाधव सर यांचं स्वागत मी संघवे सरांना विनंती करतो त्यांनी स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठोंबरे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सोळंके सरांना विनंती करतो. हो. राजकुमार भांबरे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सुमितला विनंती करतो. सर्व प्रमुख पाहुण्यांचे मनपूर्वक आभार. आणि जे श्रोते हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम ऐकत आहेत अशा सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं जो उद्देश किंवा हेतू आहे तो सांगण्यासाठी मी आजच्या आपल्या शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवश्री नागोराव माने सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, महाजिजाऊ, संत गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस प्रथम मी अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यादव सर, ढगे सर, ठोंबरे सर आणि जाधव सर आणि
सर्व विचार मंच आणि पुढे माझे थांबले पूर्ण प्रेक्षकांनो, दरवर्षीप्रमाणे आपण महापुरुषांची गाडगे महाराज जयंती आणि संत रविदास महाराज जयंती आपण साजरी करत असतो. आपल्या मराठा सेवा संघ प्रणित डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद परभणी यांच्यामार्फत आपण आतापर्यंत जयंतीमध्ये बिरसा मुंडा आणखी अशा 1-2 जयंती आपण साजऱ्या केलेल्या आहेत. तसेच आपण मराठा सेवा संघाचे दुसरे पुष्प याच्यामध्ये संत रविदास महाराज आणि गाडगे महाराज यांची पण जयंती आज आपण साजरी करीत आहोत. जयंती साजरी करत असताना समाजामध्ये जे अंधश्रद्धा वगैरे खूप ही झालेली असताना या महापुरुषांनी आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये संघर्ष करून या अंधश्रद्धेच्या विरोधात खूप मोठं काम केलेलं आहे. संत रविदास महाराजांनी संत कबीर यांच्या प्रेरणेने आणि संत रविदास महाराज आणि संत कबीर यांनी पूर्ण भारतामध्ये सुद्धा अंधश्रद्धांच्या विरोधात मोठा आंदोलन उभे केलेले होते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये की याच प्रेरणेने संत गाडगे महाराज यांनी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जे समाजात फोफावल्या होत्या त्यांच्यासाठी खूप कार्य केलेले आहे. आपल्या या कार्यक्रमामधून लहान मुलांना जी प्रेरणा मिळायला पाहिजे ती या कार्यक्रमातून भरपूर मिळते. आतापर्यंत मराठा सेवा संघ यांनी आपल्या मागच्या 27 वर्षांमध्ये समाजामध्ये महापुरुषांचे विचार पेरण्याचं काम केलेलं आहे. ही मराठा सेवा संघ प्रणित डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना ही सुद्धा आपल्या समाजामध्ये परिवर्तनासाठी अहोरात्र काम करते. म्हणून आज ही जयंती साजरी करत असताना आपल्या इथे प्रमुख व्याख्याते जाधव सर संत गाडगेबाबा यांच्या चरित्र बोलणार आहेत आणि ढगे सर रविदास महाराज हे सुद्धा रविदास महाराजांच्या बोलणार आहेत. तर या ठिकाणी मला प्रस्तावित करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. मी त्यांचा आभारी असून जय जिजाऊ. धन्यवाद माने सर. मराठा सेवा संघ ही मुळातच मानवतावादी विचारधारा आणि जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जनमानसापर्यंत जातीयतेचं जे मडं आपल्या डोक्यावर आहे किंवा खांद्यावर आपण आज पेलतो आहे ते दूर करण्याचं कार्य सतत चालू आहे. आणि या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यामागचा मूळ उद्देशच हा असा आहे की या संत महात्म्यांचे महापुरुषांचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचावेत आणि मराठा सेवा संघाला लोकहितवादी अभिप्रेत असलेली विचारधारा सर्वसामान्यापर्यंत जावी हा मूळ हेतू याचा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता याचं उच्चाटन समूळ करण्याचं कार्य एका संतांनी या महाराष्ट्रात केलं. दांभिक पिसाटपणावर सडेतोड हल्ला करणारं अगदी साधी आणि सहज सोप्या भाषेमध्ये त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली असे एक महान संत, लोकहितवादी, दिनउद्धारक असे संत या महाराष्ट्रात होऊन गेले. ते म्हणजे संत गाडगे महाराज. राष्ट्रसंत गाडगेबाबा हे कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती करत दिवसा परिसर स्वच्छता आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये असलेली घाण स्वच्छ करण्याचं कार्य ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून करत होते. त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांच्या जीवनकार्याची माहिती सर्वसामान्यापर्यंत पोहोचावी या उद्देशानेच आज संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त आपले मुख्य व्याख्याते शिवश्री सुभाष जाधव सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी संत गाडगेबाबा यांचे जीवन व कार्य याविषयी आपले व्याख्यानास आरंभ करावा. शिवश्री सुभाष जाधव सर. आज एका महान संताच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या प्रसंगी प्रथम मी मा जिजाऊ साहेब यांना वंदन करतो. त्यानंतर ज्यांनी रयतेला सुखी केलं असे रयतेचे राजे राजश्री
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि याच कालपर्वामध्ये सामाजिक कार्यामध्ये ज्यांची उंची महान होती आणि कामही खूप केलं अशी संतांची जी मांदियाळी आहे, अशा या मांदियाळीमध्ये सर्वोच्च स्थान श्री संत नामदेव महाराज, त्यानंतर ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई आणि अलीकडच्या काळामध्ये की ज्यांना राष्ट्रसंत म्हटलं जातं असे संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज या महामानवांना आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या राष्ट्राला संविधान दिलेलं आहे, अशा या महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. त्याचबरोबर आज ज्यांची जयंती साजरी आपण करत आहोत असे संत तुकडोजी संत गाडगे महाराज आणि दुसरे संत रैदास महाराज या दोघांनाही अभिवादन करतो. आजच्या या प्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले शिक्षक संघटनेचे प्रदेश संघटक पंजाबराव देशमुखचे यादव सर, त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांमध्ये श्री ठोंबरे सर आहेत, त्याचबरोबर राजकुमार भामरे सर आहेत आणि दुसरे व्याख्याते जे रैदासावर बोलणार आहेत असे माझे मित्र सुभाष ढगे, ज्यांच्याकडं आपण हा कार्यक्रम आयोजित केला असे आपल्या मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष वाघ सर असतील, ज्या शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष माने सर आहेत, त्याचबरोबर गजानन सोळंके आहेत, सांगवे सर आहेत, आणखी इतर जमलेले सर्वांना. त्याचबरोबर आपण संतांची जी काही शिकवण पाहतो, खरं पाहिलं तर भारताचा जेव्हा आपण अभ्यास करायला जातो तेव्हा प्रथमतः आपल्याला महाराष्ट्र आणि हे महा कसं आहे तर या मागं कुणाचं दायित्व आहे किंवा कुणी याला महाराष्ट्र असं बनवलं खरोखरच गुणानं आणि कार्यानं, तर यामध्ये होऊन गेलेले शिवाजीराजापासूनचे महाराजे की ज्यांनी खरंच हा महाराष्ट्र उभा केला. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काही संतांची जी मांदियाळी झाली ती भारतामध्ये तेवढ्या प्रमाणात झाली नाही. तसं उत्तर प्रदेश वगैरे हा भाग जर पाहिला आपण तर या ठिकाणी आपल्याला संत कबीरांनी केलेलं काम फार मोठं आहे. इतरही राज्यामधून काही थोड्या मोठ्या प्रमाणात संतांचं काम झालेलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये नावं घेतले तर बराच वेळ लागेल अशी संतांची मांदियाळी आहे. आणि त्यामध्ये आज ज्यांची आपण जयंती साजरी करतोय ते मध्ये संत गाडगे महाराज आणि दुसरे संत रैदास महाराज. 23 फेब्रुवारी 1876ला ज्यांचं नाव बालपंच डेबू होतं, या डेबूचा जन्म सेगाव, जिल्हा तालुका अंजन सुरजी, जिल्हा अमरावती, विदर्भ या ठिकाणी झाला. त्यांचं डेबू हे नाव लहानपणचं जरी असलं तरी ते पुढे गाडगे बाबा या नावानं सर्वतो परिचित महाराष्ट्राला आहे. गाडगे महाराजांनी या इथल्या समाजमनाला अगदी ढवळून काढलं. गाडगे महाराजांचं राहणी जर पाहिली तर तुम्हाला सांगतो त्यांच्या अंगावर कधीही नवीन कापड त्यांनी घातलं नाही, तर आयुष्यभर ज्यांनी आयुष्यात आपल्या चिंध्यातलेल्या आणि या समाजाला 2 अंगानं त्यांनी कार्य केलं. त्यात म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष कृती केली की समाज गावोगाव जाऊन त्या काळात स्वच्छतेचं महत्त्व दिलं. आज आपल्याला या काळात सुद्धा स्वच्छता किती महत्त्वाची आहे या वेगवेगळ्या साथीच्या रोगातून आपल्याला लक्षात येऊ लागलेलं आहे. तर संतांना जणू काय पुढचं फार काही वर्षाचं कळतं आणि म्हणूनच त्याची बीजं ती त्या काळात रोवतात किंवा त्या काळात ती रुजू घालतात आणि त्याचे बरेचसे वटवृक्ष होतात. आपल्या महाराष्ट्र शासनाने मागच्या काही वर्षापूर्वी RR आबा आज नाहीत, त्यांचंही नाव आपण बऱ्याच वेळा घेतो, त्यांनी गाडगे महाराज स्वच्छता अभियान महाराष्ट्रभर राबवलं आणि त्यातून बराचसा महाराष्ट्र स्वच्छ करण्याची कामं शासकीय पातळीवर आणि सामाजिक पातळीवर झाली.
जी माणसं खरंच कार्यात गेल्यानंतरही त्यांच्या नावानं समाजकार्य करत असतो, म्हणजे त्यांची काम करण्याची हातं किती त्यांनी निर्माण केलेली असतात हे महत्त्वाचं आहे. आपण 1-2 हातानं काम करून किती करणार आहेत, पण ज्यांनी या राष्ट्रामध्ये जे उभारणी केली ती फार मोठी आहे. संत गाडगे महाराजांचं वर वेगवेगळ्या लेखकांनी लिखाण केलं आहे. गोणी दांडेकरांनी फार मोठं लिखाण केलेलं आहे. त्याच काळात तुमचे ज्यांना आपण केशव सीताराम ठाकरे, आज बाळासाहेबांचे वडील, ज्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून महाराष्ट्र उभा ओळखतो, प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या लेखणीचा उपयोग या महाराष्ट्रातली मनं सुधारण्यासाठी आणि तीही कडक शब्दामध्ये सुधारण्यासाठी काम केलं. अशा या प्रबोधनकार ठाकरेंनी पहिल्यांदा संत गाडगे महाराज जिवंत असताना त्यांच्यावर त्यांचं चरित्र लिहिलं. त्यानंतर त्याचबरोबर गाडगे महाराजांचं एक वृत्तपत्रसुद्धा होतं. पहिल्यांदा त्याला एक पाक्षिक म्हणून संबोधलं. त्याचं नाव होतं जनता जनार्दन. जनता जनार्दन हे पाक्षिक काही दिवस चाललं, नंतर त्याचं मासिकात रूपांतर झालं आणि याचं सगळं संपादनाचं कार्य हे त्या काळी प्रबोधनकार ठाकरे पाहत असत. प्रबोधनकार ठाकरेंनी हे काम बरेच काळ चालवलं आणि त्यातून सुद्धा माणसांची मनं वेगळ्या प्रकारे प्रबोधन करून सुधारण्याचं काम या महाराष्ट्रात चालू झालं. गाडगे महाराज कधीही कुठेही मधात थांबत नसत. एका गावाला गेल्यानंतर त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्यांचा एखादा मुक्काम असायचा, लगेच ते दुसऱ्या गावी जात असत. म्हणजे त्यांचं जे भ्रमण पाहिलं आपण तर ते सातत्यानं होतं. दुसरी गोष्ट, सोबत कोणत्याही प्रकारचा अधिक त्यांच्यासोबत गाठोडं किंवा अशी काही वस्तू नसत, तर फक्त जेवणासाठी एक साधं खापराला गाडग्याला फोडून केलेलं खापर आणि तेही डोक्या उबडं घातलेलं, त्याला हातात धरायची सुद्धा गरज पडू नये आणि एका हातात झाडू आणि वार्धक्य जसं गाडगे महाराजाला आलं तशी एका हातात काठी असायची. तर असं हे आणि अंगावर भर वेगवेगळ्या रंगीबेरंगी चिंध्या पांघरलेलं हे व्यक्तिमत्व गावोगाव जायचं. तेव्हा लोक गाडगे बाबा आले, गाडगे बाबा आले म्हणून त्यांच्या पाया पडायला जायचे इतर महाराजाप्रमाणे. पण या व्यक्तीने कुणालाही पाया पडू न देता आधी काम करा, हातात झाडू घ्या आणि गाडगे महाराज झाडायला लागायचे. जर कोणी मधूनच त्याचे पाय धरायला आलं तर त्याला झाडूचा सपका द्यायचे आणि रागावायचे. आधी काम करा. आणि त्या काळात सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की एखाद्या प्रार्थनेसाठी जोडलेले 2 हात त्याच्यापेक्षा हात एखाद्याला दान देणारे किंवा काम करणारा 1 हात श्रेष्ठ असतो. ही कर्माची गोष्ट महत्त्वाची सांगितली की आज आपण पाहतो संतांची वाढलेली बजबजपुरी की ज्यांनी स्वतःला संत घोषित करतात. एवढंच काय, स्वतःच्या नावानं वेगवेगळ्या प्रकारचं प्रचार माध्यमं सगळी वेठीला धरून पैशानं आणि स्वतःचं अधिकाधिक प्रचार करून मी कसा मोठा आहे हे दाखवण्यातच ते दंग असतात. पण गाडगे महाराजांनी स्वतःचे कुठंही मला नाही करायचं, मला करायचं ते काम करायचं आहे. गाडगे महाराजांचं काम वेगळ्या अंगावर आहे, स्वच्छतेवरच आहेत, प्रबोधन केलेलं आहे. त्याचबरोबर शैक्षणिक याच्यावरसुद्धा विचार मांडले आहेत. गाडगे महाराजांचं शिक्षण झालं नाही, पण घराघरातलं मूल शिकावं असं प्रत्येक पालकांना सांगणारे गाडगे महाराज हे अगदी निक्षून सांगायचे. वेळ प्रसंगी आपल्या जेवणाची भांडी मोडा पण मुलांना शिकवा असा तळमळीनं शब्द जनासमोर मांडणारे गाडगे महाराज सगळ्यांच्या मनात हळूहळू भावू लागले. आणि गाडगे महाराजांनी एवढंच काम केलं नाही तर अनेक ठिकाणी मुंबई असेल, पंढरपूर असेल, सोलापूर असेल, महाराष्ट्रातल्या अशा मोठमोठ्याल्या नाशिक या ठिकाणी धर्मशाळा उभारल्या. कशासाठी? तर त्या काळात बरेचशी माणसं पायानं जात असत, मुक्काम करावं लागत असे. अनेकांना दवाखान्यापाशी आजही मुंबईच्या जे हॉस्पिटलजवळ मोठी धर्मशाळा उभी आहे आणि जाणाऱ्या महाराष्ट्रातून गोरगरिबांची सेवा करणारी धर्मशाळा आजही कार्यानं उभी आहे की जिथं अतिशय स्वस्त दरात त्या ठिकाणी तुमची राहण्याची सोय होती. किती मोठी दूरदृष्टी, वेगवेगळ्या अंगाने त्यांनी काम केलेलं आहे. एवढंच काय, शैक्षणिक काम पुढाला वाढावं म्हणून त्यांनी शाळा ज्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्या कशा पुढं जातील याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटलाच्या सोबत राहून मध्यंतरी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळांचे अनुदान शासनाच्या वतीनं बंद करण्यात आले होते. पण गाडगे महाराजांनी मध्यस्थी करून ह्या शाळा चालल्या पाहिजे, वाढल्या पाहिजे, याच्यामुळे शिक्षणाचा हा वटवृक्ष वाढणार आहे आणि त्यांनी हे काम सुरू केलं. म्हणजे गाडगे महाराजांचं किती चौफेर लक्ष होतं हे पहा.
एवढंच काय की ज्या महामानवानं या भारताची राज्यघटना लिहिलेली आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगे महाराजांना आपल्या गुरुस्थानी मानत. इतक्या उंचीचा माणूस ज्याची जगामध्ये सर्वोत्तम टॉपर अशा विद्वानामध्ये गणना आहे, अशा माणसानं गाडगे महाराजाला गुरु मानावं हे किती असतील मोठे याची आपल्याला या ठिकाणीच परीक्षा पास होतं ते. कारण गाडगे महाराजांचं जे काम होतं, गाडगे महाराजांच्या बालपणी त्यांच्या वडिलांना त्या असलेली व्यसनाधीनता आणि त्यामुळं घरात झालेलं जे काही दारिद्र्य आणि त्यामुळे ते शिकू शकले नाही याचीही त्यांना फार मनामध्ये एक वाटत होतं. आणि ते म्हणून त्यांनी व्यसनापासून माणसं दूर राहिली पाहिजे याच्यावर सुद्धा काम केलं. आणि शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे याच्यावरही बरंचसं काम केलं. स्वच्छतेवर काम केलं, प्रबोधनावर काम केलं. गाडगे महाराज कोण्याही गावात जायचे आणि दिसलेले 2 दगड हातात घ्यायचे आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे म्हणायचे. माणसं कीर्तन आहे म्हणून जवळ यायची. कारण बरीचशी माणसं त्या काळी आजही आपण पाहतो कीर्तन म्हणलं की सगळे जवळ येतात, पण महाराजांना ती हातोटी सापडली होती. 2 ओळी देवकीनंदन गोपालाच्या म्हणायच्या आणि मधून आपल्याला जे काही प्रबोधन करायचं ते गाडगे महाराज सातत्यानं करायचे. त्यांचा अशा वेगवेगळ्या देवधर्मावर तर फार सडकावून टीका केलेली होती. पंढरपूरला गाडगे महाराज जायचे, तिथं स्वच्छतेचंच काम करायचे. कधीही विठ्ठल मंदिरात जाऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही आणि जी लोक त्या ठिकाणी येत होती त्यांची सेवा केली. तर म्हणून त्यांचं सातत्यानं म्हणणं होतं जनता हाच जनार्दन आहे, त्यातच ईश्वर आहे आणि म्हणून त्याचं जे काही कल्याण कोणकोणत्या मार्गाने मला करता येईल ते जर मी करत राहिलो तर निश्चितच या समाजाचं भलं होणार आहे. आणि म्हणून गाडगे महाराज सातत्यानं या समाजाच्या उद्धारासाठी काय काय करता येईल यासाठीच करत राहत होते. त्यांनी देवाबद्दल फार त्यांचं एकच होतं, संत तुकाराम महाराजांचे किंवा संत कबीरांचे दोहे आणि तुकारामांची अभंग ते आपल्या याच्यातून सांगायचे. मग जर पाहिलं तर त्यांचं संत कबीराचा दोहा फार सुंदर आहे. जत्रा में बिठाया फतरा तीर्थ बन गया पानी, ऐसी है दुनिया दीवानी सब पैसों की धुलदानी. अशा या 2-4 ओळीत मात्र सगळ्यांना खूप काही सांगून जाणारी आणि डोक्यामध्ये कुठंतरी विचार करायला लावणाऱ्या ओळी ते सांगून जायचे. तुकाराम महाराजांचं सुद्धा ते म्हणत की तुकाराम महाराज म्हणत की देव पाह्या गेलो आणि देव होऊन ठेलो. मला आयुष्यामध्ये देव दुसरीकडे कुठं दिसला नाही, पण मलाच लोक देव म्हणायला लागले आणि देव वेगळा काही नाही. तर गाडगे महाराज सांगत की अनेक पिढ्यानपिढ्या गेल्या देवाच्या शोधात आणि वेळ गेला त्या लोकांचा, पण देव नावाची कुठेही गोष्ट मिळाली नाही, कारण ती नाहीच ती कुठं मिळणार आहे. म्हणून देव पाहायचा असेल तर वृक्षवल्लीमध्ये आणि जनमानसात पहा आणि या समाजात पहा, ज्याच्यामुळं समाजाचं भलं होणार आहे. आणि त्याची सेवा, जनता जनार्दनाची सेवा हीच ईश्वराची सेवा, तुम्ही जे म्हणतात त्या ईश्वराची, असं लोकांना ते ठणकावून सांगत असत. गाडगे महाराज साध्या साध्या अशा वाक्यातून लोकांना देव कसा उलगडून दाखवत. सहज म्हणायचे, अहो तुम्ही देव पाहिला का? देव लोक म्हणायचे पाहिलं ना आम्ही आमच्या मंदिरात. मग तो देवाला आंघोळ कोण घालतं? लोक म्हणायचे आम्हीच घालतो की. मग देवाला कपडे कोण घालतं? आम्हीच घालतो. मग देवाला नैवेद्य कोण देतं? आम्हीच देतो. देव खातो का? नाही. मग त्या नैवेद्याचं रक्षण म्हणून काय करतात? तर आम्ही तिथं काठी घेऊन बसतो. कशासाठी? तर तिथं आलेल्या कुत्र्याला हाणण्यासाठी. म्हणजे ते सरळ म्हणायचे की तुमच्या देवाला आंघोळ करता येत नाही, कपडे घालता येत नाही, त्याला जेवता येत नाही आणि जेवायला ठेवलं ते सांभाळता येत नाही, तर तुमच्या आयुष्याचा सांभाळ कसा करणार आहे आणि तुमच्या आयुष्याला चांगली आंघोळ कशी घालणार आहे ते? तर अशावर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुमचं आयुष्य बर्बाद होईल. आणि गाडगे महाराज सातत्यानं फिरत असत, कोणीही मंदिरात जात नसत आणि गावात गेल्यानंतर पहिल्यांदा स्वच्छतेचं काम आणि नंतर हातात दगड घेऊन देवकीनंदन गोपाला म्हणणारे गाडगे महाराज आपल्या वाणीतून आणि कृतीतून 2 कामं करत. एक तर स्वच्छतेचं झाडू घेऊन कृतीयुक्त काम आणि तोंडातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही उच्चार आणि चांगल्या प्रकारचे जे काही प्रबोधन करून माणसाची मनं झाडून काढत असत. ह्या 2 पातळीवर गाडगे महाराजांचं प्रचंड असं काम आहे. गाडगे महाराज बऱ्याच वेळा अशा काशी तुमचं नाशिकला एकदा गेले असता त्यांनी असंच त्या ठिकाणी पूजा करणारे जे काही भटजी होते असं सूर्याला पाणी घालत होते जोरदार.
तितक्यात गाडगे महाराज आले आणि काठावर पाणी फेकायला लागले त्या गोदावरीच्या. तेव्हा ते म्हणाले, अरे मूर्ख आहेस का तू, काय करतोस? तेव्हा ते सांगायले की माझ्या शेताला पाणी घालतोय. तुझं शेत कुठं आहे? माझं शेत अमरावतीला आहे. ते म्हणाले, तू वेडा आहेस का काय? तू आहे नाशिकमध्ये अमरावतीच्या शेताला पाणी घालतोस? ते म्हणाले, तुमच्या सूर्याला जर इथपर्यंत पाणी जात असेल तर माझ्या अमरावतीपर्यंत नाही का जाणार? तेव्हा समोरच्याचे अशा साध्या उद्बोधन करून डोळे उघडत असत. आणि खऱ्याची चाड असलेले गाडगे महाराज हे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं की ज्या विद्यापीठाने या महाराष्ट्राला खूप घडवलेलं आहे. या विद्यापीठानं कृतीयुक्त काम केलेलं आहे, दोन्ही अंगानं केलेलं आहे. तर अशा महामानवांना या काळाच्या ओघात उत्तरोत्तर अशी माणसं ही महाराष्ट्रात सतत कामात राहणार आहेत. त्यांची वेगळी पुस्तकं मनात जाऊन प्रबोधन करणारी आहेत. शाळेतून लहान मुलं वाचतायत. त्यांच्याबद्दल वेगळ्या प्रकारची भाषणं कोणी देत असेल, बोलत असेल, तेही प्रबोधन आहे. आणि गाडगे महाराजांनी केलेलं काम हे कृतीचं आणि सत्याचं आणि निष्ठेचं होतं, म्हणून त्यामध्ये एक तळमळ होती, म्हणून सर्वांच्या हृदयाला भिडणार आहे. अशा या महामानवाला खरंच या ठिकाणी वेळेचं एक बंधन आहे, म्हणून मी या ठिकाणी अशा या महामानवांना कोटी कोटी अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिव. धन्यवाद सर. अतिशय आशयपूर्ण शब्दामध्ये आपण संत गाडगेबाबा यांचं जीवनकार्य आमच्यासमोर मांडलं. आणि या सर्व संत साहित्याच्या अभ्यासातून एक लक्षात आलं की सेवा परमो धर्म हाच रोकडा धर्म. म्हणजे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी म्हटल्याप्रमाणे देव हा दगडात नसून तो माणसात आहे. आणि अतिशय समर्पक शब्दामध्ये आपण जी उदाहरणं दिलीत त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन गाडगे महाराजांचा आपल्या समक्ष उभा राहतो. संत गाडगेबाबांचे हे क्रांतिकारक कृतीविचार आपण सर्वजणांनी अनुयायी बनून त्याची अंमलबजावणी करूया. एक पाऊल अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेने, तर एक पाऊल व्यसनमुक्तीच्या दिशेने. आणि सध्याचा जो परिसर स्वच्छतेचा विषय आहे त्या परिसर स्वच्छतेच्या दिशेनेही आपण एक पाऊल टाकूया. आणि त्याही पुढे जाऊन काळाची जी गरज आहे ती प्लॅस्टिक मुक्ती अभियानसुद्धा आपण संत गाडगेबाबांचा आदर्श समोर ठेवून राबूया. आणि हीच खरी त्यांच्या जयंतीच्या दिनी त्यांना आदरांजली ठरू शकेल. दुसरे संत ज्यांची आज जयंती ते संत रोहिदास 15व्या शतकामध्ये एक महान क्रांतिकारी संत होऊन गेले. ही जातीयता, वर्णभेद आणि उच्च नीच हा भेदभाव ज्यांच्यावर त्यांनी प्रहार केला आणि त्या प्रहार करताना समाज सुधारणेवर भर दिला, असे हे संत जे उच्च नीच भेदभाव वर्णभेद मानू नका, कारण सर्व मनुष्यजात ही एकच आहे. मैं भी हम भी चाम के तुम भी चाम के, कोण है यहाँ बिना चाम का. चाम म्हणजे चांबडी. प्रत्येक जणाकडे चांबडी आहे, प्रत्येकजण चांबडी घेऊनच आलेला आहे. तो हा समाजाला ते प्रश्न विचारत होते की हा विज्ञानवादी संदेश देणारा हा जो संत आहे संत रोहिदास, उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील संत रोहिदास यांच्या जीवनकार्याचा परिचय की बराचसा इतिहास त्यांची परिचय आज आपल्याला माहीत नाही. तो खोटा लपवलेला इतिहास, कुप्रथा या सर्वांची माहिती आज आपले शिवव्याख्याते शिवश्री सुभाष ढगे सर यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतो की त्यांनी आजचे संत श्री रोहिदास यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकावी. आज मराठा सेवा संघ प्रणित डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद परभणी जिल्हा शाखेच्या वतीनं आयोजित प्रबोधन पर्वमध्ये ज्या दोन महापुरुषांची आपण जयंती साजरी करत आहोत
त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित असताना सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्याचे धनी, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज मध्ययुगामध्ये ज्यांनी वर्णव्यवस्थेमध्ये आणि अस्पृश्यता जाती व्यवस्थेमध्ये अडकलेल्या समाजव्यवस्थेला प्रखर असं जाब विचारून समाजाला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ते राष्ट्रसंत रोहिदासजी. त्यानंतर 20व्या शतकामध्ये ज्यांनी रस्त्याबरोबरच माणसाचे डोकेही साफ केले, रस्ते साफ करता करता माणसाचे या ठिकाणी डोके साफ करणं गरजेचं वाटलं, ते लोकशिक्षक संत गाडगेबाबा. या सर्वांच्या चरणी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख, राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राज्य संघटक, आमचे मार्गदर्शक शिवश्री बाळासाहेबजी यादव, मंचावर उपस्थित कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे, आकाशवाणीचे आदरणीय ठोंबरे साहेब, राजकुमारजी भांबरे साहेब, आत्ताच ज्यांचं उत्कृष्ट असं अभ्यासपूर्ण विवेचन संत गाडगेबाबांवर झालं असे आमचे मार्गदर्शक, मराठा सेवा संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष सुभाषरावजी जाधव, तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जिल्हा चर्मकार संघटनेचे सचिव तथा माजी मित्र मुंजाजी शेवाळे सर, या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं आयोजन करणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्राथमिक व माध्यमिकचे दोन्ही अध्यक्ष नागोरावजी माने सर आणि गजाननजी सोळंके, ज्यांच्या प्रशस्त अशा हॉलमध्ये ऑनलाईन आपण कार्यक्रम असा घेतो, ते मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ विस्तार अधिकारी अन्य नारायणरावजी वाघ, राजकीय सगळा व्याप संपून आमचे भाचे आणि पंचायत समितीचे सदस्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत असे दत्तरावजी जाधव. आपण सर्वजण, आत्ताच सरांनी सांगितलं की महाराष्ट्र ही भूमी महान का आहे. महाराष्ट्र भूमीच्या पुढचं मी एक पाऊल टाकतो की ती भारतात आहे म्हणून महान आहे. भारतभूमीच ही महान आहे आणि ती कोणामुळं आहे तर भारतभूमीमध्ये जन्मलेल्या संतांमुळे आहे. संताची व्याख्या जर करायची झालं तर ज्याच्या मुखी, ज्याच्या कर्मी फक्त आणि फक्त सामान्य लोकांसाठी कळवळ आहे आणि त्यांच्याविषयी काम करण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण करून घेतलं, त्याला आपण संत म्हणतो. संत म्हणला की तिथं त्याग आला, संत म्हणला की तिथं अहंकार बाजूला गेला, संत म्हणलं की तिथं संपत्ती विरहता आली. संपत्तीचा काही विषयच नाही. म्हणजे जे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी जगतो त्याला आपण संत म्हणतो. आणि अशा संतांची परंपरा भारतामध्ये आहे. आपण जर पाहिलं तर भारत हा वैभवशाली देश होता असं भौगोलिक दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून म्हणतो, पण तो कालखंड प्राचीन कालखंड आहे. प्राचीन कालखंडामध्ये सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये भारताची वैभव संपन्नता ही जगाला आकर्षण करणारी होती. आणि म्हणून या सिंधू संस्कृतीच्या काळामध्ये वैभव संपन्नता निर्माण झाल्यानंतर हिमालयाच्या पायथ्यापासून ते आपण कन्याकुमारीपर्यंत जर या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळ्या राजकीय राजवटींचं प्रस्थ होतं की त्यांनी या भारताला वैभव संपन्न बनवलेलं होतं. मग त्यामध्ये आपण थोडंसं आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर इसवी पूर्व 230 ते इसवी 230 असा 460 वर्षाचा कालखंड सातवाहनांचा होता. ज्या सातवाहनांचे भारताचा व्यापार हा रोम साम्राज्याशी चालत होता, एवढी संपन्नता होती. परंतु 712ला पहिल्यांदा या देशावर परकीय आक्रमण झालं. तसं पाहिलं तर परकीय आक्रमण टोळ्याटोळ्याने अगोदरच झाले, तो इतिहास वेगळा आहे, मी तो सांगत बसणार नाही.
की मूळ कोण होते, द्रविडियन होते का या ठिकाणी आर्य होते, हा भाग आपण बाजूला ठेवू आजच्या व्याख्यानाच्या निमित्तानं. परंतु परकीय सत्ता म्हणजे आपण असं म्हणत असताना की जी मुस्लिम राज्यकर्त्यांचं आक्रमण म्हणतो ते 712ला पहिलं झालं. सिंध प्रांतावर दाहिर नावाचा राजा होता आणि त्या दाहिर नावाच्या राजाच्या सिंध प्रांतातल्या वैभव संपन्नतेची चर्चा ऐकून इथं मीर कासिम नावाचा एक राजकीय या ठिकाणी आला आणि त्याने या ठिकाणी आक्रमण केलं. इथली संपत्ती लुटली गेली. म्हणजे सुरुवातीला बाहेरून येणाऱ्या राज्यकर्त्याचा आपण धर्म बाजूला ठेवून देऊ, कारण की आता पहिल्या राजांच्या लढाया हे साम्राज्य जिंकण्यासाठी आणि साम्राज्यासोबतच तिथली संपन्नता मिळवण्यासाठी, या दोन गोष्टीसाठी होतं. आणि मग हळूहळू या ठिकाणी इकडं वायव्येकडे असणाऱ्या या ठिकाणी अफगाणिस्तानच्या, इराण, इराकच्या राज्यकर्त्यांचं लक्ष भारताच्या भूमीकडे, या संपन्नतेकडे लागलं. जशी भारताच्या संपन्नतेकडे लागलं तसे आक्रमण वाढत गेले आणि इथं मोहम्मद गझनीच्या 17 स्वाऱ्या झाल्या, मोहम्मद घोरीच्या 7 स्वाऱ्या झाल्या आणि त्यानंतर त्यांनी इथं आपला गुलाम ठेवून गेला आणि इथं एक नवी राजकीय राजवट या देशाच्या भूमीवर साधारणतः 13व्या शतकाच्या सुरुवातीला निर्माण झाली. हा जर सगळा कालखंड लुटींचा पाहिला आपण तर नेमकं याच कालखंडामध्ये एकीकडून परकीय सत्तांचं आक्रमण होत आहे आणि दुसरीकडे या देशामध्ये वर्णव्यवस्थेचं प्रस्थापितपणा जास्त वाढत आहे. म्हणजे समाज व्यवस्था जी सुखाची होती, जी आनंदाची होती, जी समृद्धीची होती, जी या ठिकाणी गुण्यागोविंदांनी नांदत होती, त्या समाज व्यवस्थेला कुठंतरी एका विभक्त पद्धतीमध्ये आणण्याचं काम या देशामध्ये झालं. आणि मग या देशामध्ये वर्णव्यवस्था अस्तित्वात आली. वर्णव्यवस्था ही 4 पद्धतीची आली. आपल्याला माहिती आहे फ्रेंच राज्यक्रांती झाली, ती सुद्धा वर्गव्यवस्थेच्या विरोधातली होती. तिथं सुद्धा वर्ग होता, गरीब आणि श्रीमंत. तो शब्द फिरून आपण पाहू, इथं वर्ण होता. अमेरिकेमध्ये सुद्धा वर्ग संघर्ष, वर्णभेद या ठिकाणी आपल्याला झाल्याचा पाहायला मिळतो. जगाच्या पाठीवर सगळ्याच प्रांतामध्ये वर्णभेद आणि वर्गभेद झाले, पण भारतातला चतुर्वर्ण व्यवस्था ही इथल्या वर्णव्यवस्थेतल्या उतरंडीला खालच्या खाली दाबण्याच्या पद्धतीनं झालं. सर्वात मोठा जो समूह आहे त्या समूहाचा मेंदू मानसिकदृष्ट्या गुलाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी इथल्या समाज व्यवस्थेनं केला. एकदा गुलाम झालेला मेंदू या ठिकाणी बरेच वर्ष तो डोकं वर काढू शकत नाही आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की इथली समाज व्यवस्थेतला 98% 97% हा एका मानसिक गुलामगिरीमध्ये अडकलेला व्यवस्था होती. मग यावर एवढ्यावर थांबली काही वर्ण व्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था एवढ्यावर थांबली नाही. हा समाज जाती व्यवस्थेमध्ये नंतर विभागला गेला आणि या देशाच्या तुकडे समाज व्यवस्थेचे जातीमध्ये झाले आणि मग त्या जातीय व्यवस्थेला त्या जातीनं केलेल्या कामावरून त्याचा सामाजिक प्रतिष्ठेचा दर्जा ठरला. मी सातत्यानं वर्गात मुलांना बोलत असताना जातीय व्यवस्थेचं उदाहरण देत असताना मी असं म्हणत असतो की जर एखाद्या घरामध्ये 4 जावा असतील संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये, आता ती राहिली नाही, परंतु जर असतील 4 जावा आणि त्या जावांमध्ये कामाची विभागणी होती, मोठी जाऊ जरा कर्ती असते, अनुभवी असते, बरेच दिवस तिनं संसार केलेला असतो म्हणून तिला थोडंसं कर्तेपणाचं रूप येतं आणि म्हणून ती घरातली थोडीशी सन्मानाचे कामं करते. जी सर्वात लहान येते ती जरा काम करायला मजबूत असते किंवा काम चांगलं करू शकते, ताकदवान आहे, म्हणून तिच्याकडे थोडेसे कामं या ठिकाणी धुंड, भांडे हे ते दिल्या जातं. एकीकडे स्वयंपाक दिला जातो, एकीकडे या ठिकाणी हे कामाची बहिणींची वाटणी आहे. आणि म्हणून त्या 4 जेव्हा जावा एकत्र येतात तेव्हा त्या 4ही जावांमध्ये जर थोडासा अहंकार जडला त्या मोठीला मोठेपणाचा, तर तिच्यामध्ये यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि तिथं विषमता निर्माण होते की मी मालकीन आहे ही भावना जर आली तर. तसंच भारताच्या जाती व्यवस्थेचं झालेलं आहे. समाजाने आपले आपले कामं वाटून घेतलेले होते आणि तो समाज आपले अत्यंत श्रमानं, प्रतिष्ठेनं, मेहनतीनं कामं करत होता. तो समाज या ठिकाणी इथं ज्यांना आयतं खायला भेटत होतं त्यांच्यात अहंकार चढला आणि त्या व्यवस्थेनं जे कामं या ठिकाणी श्रमाचे होते, श्रमाचे होते आणि कष्टाचे होते ते त्यांना दुय्यम वाटायला लागले आणि त्यांनी त्या व्यवस्थेला नाकारायला सुरू करून जातीय व्यवस्थेचे बीज या देशाच्या मातीमध्ये रुजवल्या गेले आणि इथं जातीय व्यवस्था निर्माण झाली.
मग कोणाच्या हातात शस्त्र दिलं असेल, कोणाच्या हातात धुणं दिलं असेल, कोणाच्या हातात या ठिकाणी कातडं दिलं असेल, कोणाच्या हातात साफसफाई दिली असेल, पण ते सगळे इथल्या समाज व्यवस्थेचे भावंड होते. हा भाव आपण विसरलोत आणि या देशात प्रखर अशी जातीय व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे एकीकडे समाज हा परकीय किंवा या ठिकाणी आलेल्या राजकीय अन्यायी सत्तेच्या विरोधात असताना दुसरीकडे इथल्या अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी, परंपरा याच्यामध्ये गुरफटल्या जाऊन इथं तो चटके सहन करत होता, भाजत होता. अशा भाजलेल्या समाजाला एक दिशा देऊन बाहेर काढून नव्या पद्धतीनं समाज निर्माण करण्याचं काम जर या ठिकाणी मध्ययुगामध्ये कोणी केलं असेल तर ते संतांनी केलं. आणि त्यात अग्रगण्य नाव आपल्याला संत रोहिदासांचं घ्यावं लागतं. आणि म्हणून त्यांची जयंती ही अख्ख्या देशभरामध्ये साजरी होते. त्याचं कारण ते आहे की ते राष्ट्रसंत आहेत. कारण का आता त्यांनी राष्ट्राला एका विचारसरणीत बांधण्याचं काम केलं आणि ती विचारसरणी होती मानवतावादाची. म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचं बळ मिळालं पाहिजे आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. हे काम 14व्या आणि 15व्या शतकामध्ये या ठिकाणी संत रोहिदास या ठिकाणी करताना आपल्याला रविदास करताना पाहतात. आता रोहिदास, रविदास, रैदास असे अनेक 13 ते 14 नावाने वेगवेगळ्या प्रांतामध्ये या व्यक्तीला किंवा या संतांना ओळखल्या जातं. मग एवढे नावं या देशामध्ये त्यांचे का आहेत? तर एवढ्या प्रांतामध्ये या माणसाचं, या व्यक्तीचं, या संताचं काम पसरलेलं आहे हे आपण सुरुवातीला जाणून घेतलं पाहिजे. आता दुर्दैव आपलं असं आहे, सगळे आपण इथं सुशिक्षित, उच्च शिक्षित आहोत. मी तर असं म्हणेल की त्या काळामध्ये आपण बहुजनवादी विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊ नाही म्हणून जातीयतेचे बीज पेरले गेले. पण आज आपणच आपल्या या महापुरुषांना आपल्या जातीत बांधून वाटणी करून घेऊन आपण उच्चप्रभू शिक्षित समाज व्यवस्था पुन्हा नव्यानं जाती व्यवस्था निर्माण करण्याचं एक काम करतोय का? आपल्या हातून पाप होतंय का? याचंही चिंतन या निमित्तानं झालं गेलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की कुठलाही संत घ्या तुम्ही आज, की संत रोहिदासांचे या ठिकाणी म्हणले की आपल्याला चर्मकार बांधव आठवतात, संत गाडगे बाबा म्हणले की परीट आठवतात, संत तुकाराम म्हणले की आपल्याला या ठिकाणी फक्त कुणबी आठवतात, संत सावता माळी म्हणलं की आपल्याला या ठिकाणी माळी समाज आठवतो, गोरा कुंभार म्हणले की आपल्याला फक्त कुंभार समाज आठवतो. एवढंच नाही तर कटिंगच्या दुकानात गेल्यानंतर जर पाहिलं तर सैना न्हावी तेवढे मर्यादित या ठिकाणी मग चोखा मेळा कोणाची? आणि ह्या जर आपण एकंदरीत सगळ्या परिस्थितीचं जर आपण आकलन केलं तर या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बांधण्यापेक्षा मानवतावादाच्या चौकटीत बांधून त्यांना जर आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर समाज नव्या दिशेनं आपण घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सकल बहुजनाला या ठिकाणी महाराष्ट्रात जोडण्याचं काम झालं. हे देशाच्या परप्रांतामध्ये, देशाच्या दुसऱ्या प्रांतामध्येही होणं गरजेचं आहे. आणि तिथपर्यंत गेलं तर मग रोहिदास आपल्याला कळायला लागतील, यांच्या हातून जे काम झालेलं आहे ते कळायला लागेल. आणि मग कुठल्या पद्धतीचं या ठिकाणी आपण काम केलं, त्यांच्या जन्माच्या तारखेच्या बाबतीत या ठिकाणी अनेक 15 फेब्रुवारी का या ठिकाणी 19 फेब्रुवारी, त्याच्यानंतर 1398 का काय त्याच्यामध्ये मागे पुढे कालखंडाच्या बाबतीत आहे. आणि म्हणून एकंदरीत या जर आपण चिंतनामध्ये गेलोत, खोलामध्ये गेलोत तर थोडंसं आपण पाहू की आपण कुठल्याही महापुरुषाच्या जन्माच्या तारखेपेक्षा आपण त्यांच्या विचाराला आणि कर्तृत्वाला जास्त महत्त्व देतो. म्हणून माघ पौर्णिमा ही सर्वसाधारणपणे त्यांची जयंतीचा दिवस म्हणून, जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. पण कर्तृत्वाच्या दृष्टिकोनातून जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये जेव्हा ही समाज व्यवस्था स्वतःला दिलेल्या कामामध्ये आणि स्वतःला दिलेल्या वागणुकीमध्ये धन्यता मानण्यामध्ये होती, त्या व्यवस्थेला, झोपलेल्या व्यवस्थेला जाग करून त्यांच्यात आत्मभान निर्माण करण्याचं काम केलं. मग मला थोडीशी आठवण येते ती म्हणजे आमच्या संत नामदेवांची. संत नामदेव गुमान करत जाता जाता एक अभंग म्हणतात, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. हा ज्ञानदीप लावण्याचं काम तत्कालीन 12व्या शतकामध्ये, 13व्या शतकात, 14व्या शतकामध्ये नामदेव इकडे दक्षिणेकडे करत असताना उत्तरेकडे काशीच्या पवित्र या ठिकाणी वाराणसीच्या भागामध्ये या ठिकाणी संत रोहिदास करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्यांचं योगदान
या देशाच्या सामाजिक बांधिलकीमध्ये आणि समाज जडणघडणीमध्ये प्रबोधनामध्ये महत्त्वाचा आहे. आणि म्हणून प्रबोधन पर्वामध्ये अशा संतांची जयंती साजरी करणं यादव सर खरं आपल्याला सुचलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण जर त्यांच्या थोडंसं पुढे गेलो तर त्यांच्या एका गोष्टीकडे आपण लक्ष देऊ. मग आपण जर पाहिलं जाती व्यवस्थेचं तर या देशामध्ये 4 वर्ण होते. 4 वर्णाच्या पलीकडचा एक वर्ण होता ज्या वर्णाला या ठिकाणी कोणीच स्वीकारलं नव्हतं. 4थ्या वर्णाने स्वीकारलं नव्हतं, शूद्रांनी सुद्धा स्वीकारलं नव्हतं. त्याला आपण अस्पृश्य म्हणतो, गाव कुसाबाहेरचे म्हणतो. अशाही समाजाला सोबत घेऊन काम करायचं आणि त्या समाजाला सन्मानाने उभा करायचं, हे काम जर कोणी केलं असेल या देशात सर्वप्रथम जातीवाद निर्मूलनाचं काम या ठिकाणी आपल्याला संत रोहिदासांनी केल्याचं आपल्याला दिसतं, संत रविदासांनी केल्याचं दिसतं. आणि म्हणून हे त्यांचं जे जातीय निर्मूलनाचं काम आहे, या जातीय निर्मूलनाच्या त्यांच्या कामावर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठं या ठिकाणी काम करता आलं आणि त्या पद्धतीनं लढा देता आला. ही त्या पाठीमागची तत्वज्ञान किंवा ठिकाणी अधिष्ठान हे रोहिदासांनी किंवा संत रविदासांनी त्या कालखंडामध्ये आपल्याला तयार केल्याचं दिसून येतं किंवा निर्माण केल्याचं दिसून येतं. आणि म्हणून आपण जर विचार केला तर यांच्या तत्वज्ञानाचा मुळांग काय होता, तर मानवतावाद हा होता. सखल मानवाला माणसासारखी वागणूक द्या असं होतं. आणि आत्ताच सांगितलं दोहा त्यांनी सांगितला की आपण सगळेजण कशाचे बनलेलो आहोत, तर चमडीचे बनलेलो आहोत. अहो, ज्या माणसाच्या हातामध्ये रापी होती आणि ज्या हातामध्ये या ठिकाणी दोरा आणि या ठिकाणी शिवण्याचं या ठिकाणी शस्त्र होतं, त्या माणसाच्या हातात चमडी सुद्धा होती. आणि मग चमडीचं महत्त्व त्या माणसाला कळतं. मग मला असं वाटतं माझ्यासारख्या चिंतन करणाऱ्या माणसाला, या संतांनी त्या कालखंडामध्ये हातातल्या रापीनं कातडं कापलं नाही, तर इथल्या समाज व्यवस्थेतल्या अनिष्ट परंपरा कापण्याचं काम केलं. आणि त्या दोऱ्यानं आणि त्या ह्यानं बांधण्याचं जर काय काम केलं असेल तर सकल बहुजन समाजाला एकत्रित बांधून एक आदर्श समाज निर्माण करण्याचं काम 14व्या शतकामध्ये करणं ही साधी गोष्ट नव्हती. ही साधी गोष्ट नव्हती त्या कालखंडामध्ये. आपल्याला इथं नामदेवांना काय चटके बसले आपल्याला माहिती आहे. ज्यांचं कीर्तन भर या ठिकाणी कीर्तन मंदिरामधून बंद केलं, ज्या माणसाचं कीर्तन करू दिलं नाही, अशी कर्मठ समाज व्यवस्था या देशात असताना त्या परिस्थितीमध्ये एका जाती व्यवस्थेमध्ये विभागलेल्या अस्पृश्य समाजात म्हणा किंवा या ठिकाणी हिंदू धर्मातल्या खालच्या पातळी समाज व्यवस्थेमध्ये जातीमध्ये जन्मलेल्या माणसानं एवढं उच्च कोटीचं तत्वज्ञान देणं त्या कालखंडातल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेला सहन होणारं नव्हतं. पण त्यांनी देऊन तो समाज जोडण्याचं आणि एकत्रित बांधण्याचं काम या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. आणि म्हणून यांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला काय दिसतं, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे नैतिकतेचे मूल्य जे आहेत, समाज आदर्श समाज उभा करण्यासाठी हे नैतिकतेचे मूल्य आपल्याला संत रोहिदासांच्या या ठिकाणी तत्वज्ञानामध्ये दिसून येतात, त्यांच्या दोह्यामध्ये दिसून येतात. आणि म्हणून या देशामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीच्या अगोदर सुद्धा जगाला समतेचा, समानतेचा आणि या ठिकाणी स्वातंत्र्याचा आणि बरोबरच न्यायतेचा संदेश देणारा संत म्हणून राष्ट्रसंत रोहिदासांची ओळख आपल्याला जगाच्या पाठीवर झाल्याची, देशाच्या पाठीवर झाल्याची दिसून येते. आणि म्हणून सगळ्यात महत्त्व कशाला दिलं, सगळ्यात महत्त्व आपल्याला माहिती आहे. मी आत्ताच जे सांगितलं तुम्हाला की माणसाला कामाची लाज वाटते, आपण कोणतं काम करतो याच्यावरून. प्रतिष्ठेचं काम असेल तर माणसाला थोडंसं चांगलं वाटतं. परंतु जर आपल्याला आज जर झाडू घेऊन रस्त्यावर जायचं म्हणलं तर साहजिक आपलं मन कुठंतरी संकुचित होतं. जे की गाडगे बाबांनी केलं, आत्ताच जाधव सरांनी सांगितलं, ज्या माणसाला कधी आयुष्यभर वाटलं नाही की मी कुठलं काम करतोय ते. ज्या चंद्रभागेच्या तीरावर वारकरी जायचे वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी, ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी आस लागलेली असायची. पण गाडगे बाबांची वारकऱ्यांची स्वच्छता व्हावी म्हणून ती चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी आस लागलेली असायची. गाडगे बाबा कधीही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही. चोखामेळ्याच्या पायरीपासून, त्या समाधीपासून किंवा नामदेवाच्या पायरीपासून ते चंद्रभागेच्या या ठिकाणी त्या घाटापर्यंत या माणसाने ती चंद्रभागा स्वच्छ करून टाकली. आणि मग कशाला महत्त्व होतं, तर या ठिकाणी कर्माला महत्त्व होतं. आणि म्हणून कर्म आयुष्यामध्ये या संतांनी जगल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्यभर चांगले कर्म करा, चांगलं काम करा, जे काम करताय ते अत्यंत मेहनतीनं, परिश्रमानं करा. हीच शिकवण आयुष्यभर आपल्याला संतांनी या दिल्याची दिसून येते, रोहिदासांनी दिल्याची दिसून येते. आणि म्हणून आज तो समाज
त्यांनी निर्माण केलेला तो समाज हा फक्त चर्मकार समाज नाही आहे, तो सकल बहुजनवादी या ठिकाणी समाज आहे की ज्यांचे माते संत रोहिदासांच्या, संत गाडगेबाबांच्या, संत नामदेवांच्या, संत तुकारामांच्या, संत गोरवा कुंभारांच्या चरणी आपले झुकले पाहिजे आणि सातत्यानं ते नतमस्तक झाले गेले पाहिजे. आणि म्हणून आपल्याला पुढे पाहायला मिळतं की त्यांचं एक महत्त्वाचं मला उदाहरण या ठिकाणी द्यायचं आहे. समाजवाद नावाची संकल्पना कार्ल मार्क्सने निर्माण केली आपण असं म्हणतो, पण समाजवाद तर आम्हाला या ठिकाणी संत रोहिदासांनी शिकवला. समतेने एकत्रित बांधण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. ऐसा चाहो राज्य में जहां मिले सबको अन्न पहा, ऐसा चाहो राज्य में जहां सबको मिले अन्न, छोटा बड़ा सब बसे रविदास रसे प्रसन्न. म्हणजे एका पंक्तीमध्ये सगळ्यांना बांधून सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे ही जी भावना आहे. लहान थोर घ्या, उच्च नीच जाती सगळी सकल मानवता जादाला एका पंक्तीत बांधून सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे ही जी संकल्पना आहे ती कार्ल मार्क्सच्या अगोदर या ठिकाणी मार्क्सवादची विचारसरणी संत रोहिदासांनी भारताच्या भूमीमध्ये मांडली. आता ही साधी गोष्ट नाही आहे. ज्या काळामध्ये स्वतःला अन्न मिळत नव्हतं ते स्वतःसाठी झगडणारे माणसं, मग मला साम्य कुठं वाटतं इथं महाराष्ट्रातल्या संतांमध्ये. पहा, संत रोहिदासांनी हे सांगितल्यानंतर पुढे 17व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराज या ठिकाणी काय सांगतायत की माझ्या घरात पेव भरलेले आहेत, दुष्काळात लोक मरतायत, धान्य घेऊन जा. बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून वाटे कळवळा. आणि ही जी भूमिका आहे ती फक्त संतांकडे असू शकते, आपल्यासारख्याकडे असू शकत नाही. तुझं ते तुझं आणि माझं ते जगाचं म्हणण्याची किमया जी संतांमध्ये आहे ती आपल्याला या महापुरुषांनी आपल्याला दिल्याची या दृष्टिकोनातून दिसते. सगळ्यात महत्त्वाचं आहे, का श्रेष्ठ आहेत संत रविदास, का श्रेष्ठ आहेत संत रोहिदास, का श्रेष्ठ आहेत, कशासाठी आहेत रविदास. अशा 16 नावांनी वेगवेगळ्या प्रांतामध्ये संत ओळखले गेले. कशामुळं? पहा, मानवतावादाचा दृष्टिकोन ध्यानात घेऊन इथल्या हिंदू धर्मातल्या कर्मठ रूढी परंपरेला, अंधश्रद्धेला कंटाळलेल्या इथल्या काही लोकांनी स्वतःचं तत्वज्ञान मांडलं. त्या तत्वज्ञानाला धर्माचं अधिष्ठान प्राप्त झालं. धर्माचं अधिष्ठान जगाच्या पाठीवर दुसरं कुठंच नाही. ध्यानात ठेवा तुम्ही. जर आपण पाहिलं तर ख्रिश्चन धर्मामध्ये प्रोटेस्ट पंथ निघाला, मार्टिन ल्युथरच्या विचारसरणीतून, पण धर्म बाजूला नाही झाला. पण या देशामध्ये इथल्या व्यवस्थेला आणि व्यवस्थेच्या कर्मठपणाला कंटाळून पहिल्यांदा गौतम बुद्धांनी स्वतःचं तत्वज्ञान मांडलं. तिथून धर्म उभा आला आणि जगभर पसरायला लागला. जैन धर्माचं घ्या, तिथून धर्म या ठिकाणी बाजूला, या ठिकाणी इथल्या कर्मठ व्यवस्थेला कंटाळून तत्वज्ञान मांडल्या गेलं आणि धर्माची स्थापना झाली. संत रोहिदासांनी सुद्धा एक प्रकारे स्वतःचं तत्वज्ञान मानून स्वतःचा अनुयायी वर्ग या देशामध्ये निर्माण केला. आणि म्हणून संत मीराबाई सारखी या ठिकाणी संत कवयित्री त्यांची शिष्य म्हणून पाहताना आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ज्या धर्माने मानवतावाद दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून इथल्या सगळ्या व्यवस्थेला कंटाळून धर्म स्थापन केला, ज्यांनी मूर्तीपूजा नाकारली, ते शीख धर्म आपल्याला माहिती आहे. जो शीख धर्म ज्याच्या मूर्तीपूजा कुठंच आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण बौद्ध धर्मात तरी नंतर हिनयान आणि महायान 2 पंथ पडून त्याच्यात मूर्तीपूजा कुठंतरी किंचित का आली, परंतु जर आपण पाहिलं तर त्यांच्या फोटो सगळ्या गुरूंच्या लावलेले असतात. पण 10व्या गुरुनंतर गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं इथून पुढे गुरु परंपरा बंद, व्यक्तिपूजा नाही तर ग्रंथपूजा असेल. आणि गुरु ग्रंथ साहेबाचं या ठिकाणी पूजन अमृतसरच्या सुवर्ण मंदिरापासून ते या ठिकाणी जगाच्या पाठीवर जिथं शीख बांधव आहेत तिथं सुरू झालं. आणि त्या ग्रंथामध्ये गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये बाहेरच्या ज्या संतांचं या ठिकाणी रचना आल्या त्यामध्ये 2 व्यक्तींचं नाव आपण घेतो. एक महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांचं, ज्यांनी घुमान इथे 2 वर्ष वास्तव्य करून रचना लिहिली ती, आणि दुसरं संत रविदासांचं. संत रविदासांची काय 40 दुहे त्या ग्रंथामध्ये आपल्याला आल्याचे दिसून येतात. म्हणजे दुसऱ्या धर्माला सुद्धा या माणसाचं तत्वज्ञान आपलंसं वाटायला लागतं आणि ते स्वीकारून या ठिकाणी तिथं या ठिकाणी घेतल्या जातं.
आणि मग आम्हाला उदात्तपणा त्यांच्या मनातला, त्यांच्या तत्त्वज्ञानातला, त्यांच्या विचारधारेतला कळायला लागतो आणि मग आम्हाला ओळखायला येतं की यांचं कार्य किती महान आहे. आणि म्हणून माने सर, शेवाळे सर, माझं मत आहे की संत रविदासांच्या साहित्याकडे तुम्ही वळा. साहित्य जास्तीत जास्त मराठी भाषेमध्ये आपल्याकडं सहज उपलब्ध झालं गेलं पाहिजे. आहेत का एवढे ग्रंथ सहज उपलब्ध होणारे? आपण जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो. माझं मत आहे की पुढच्या वर्षी मराठा सेवा संघ आणि प्रबोधन कक्षाचे सगळे आम्ही या ठिकाणी अभ्यास करणारे माणसं तुमच्यासोबत आहोत. पुढच्या वर्षी आपण पुढच्या जयंतीपर्यंत किमान एक तरी पुस्तक आपल्या लेकरा बाळांना कळेल, आपल्या सामान्य लोकांना त्यांचं तत्त्वज्ञान सहज भाषेत कळेल असं एक ग्रंथ त्यांच्या दुह्यांचं आणूया आणि अर्थपूर्ण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करूया. पण तेवढे आपण, मी जे म्हणतोय की आमच्याकडे 1990 पर्यंत पुस्तकं महाराष्ट्रात निघत नव्हते का? नव्हते, निघत होते. पण युग पुरुषोत्तम खेडेकर, हा साळुंके सरांनी आमच्या घराघरात, आपल्या घराघरात पुस्तकं पोहोचित केली. म्हणून सकल बहुजन आम्हाला तिथं कळाला, नाही तर बहुजन आम्हाला कळालाच नव्हता शब्द. मग आम्ही या ठिकाणी वेगळ्या तोऱ्यात राहिलो असतो, वेगळ्या माळ्यात राहिलो असतो, वेगळ्या उंचीवर राहिलो असतो. म्हणून मला म्हणायचं की आपल्या घरात प्रत्येकाच्या 1-2 चरित्र या ठिकाणी या संतांचे असले गेले पाहिजे. आज संत गाडगेबाबांचं जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात लायब्ररीमध्ये आपल्याकडे उपलब्ध असलं गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही स्वतः, शेवाळे सर, तुम्ही हातात घ्या पुस्तक लिहायला. 100 पेजचं पुस्तक घ्या. आत्ता जे आपण पुस्तकं दिलेले आहेत ही पुस्तकं पहा, सहज उपलब्ध, सहज भेटणारे, सहज वाचता येणारे. आणि ज्या दृष्टिकोनातून आपल्याला वेगवेगळ्या वक्त्यांना तयार करता येईल, त्यांच्या तत्त्वज्ञानावर, त्यांच्या दोह्यावर बोलण्यासारखं तो खूप आहे. आज माझा तेवढा अभ्यास नाही त्याच्यावर, मी प्रामाणिकपणे मान्य करतो. परंतु यादव सरांचा या ठिकाणी फोन आला. शेवाळे सर, नागोराव माने सरांसोबत सातत्याने राहतो. मला वाटतं 1 वर्ष मी जयंतीला उभाही टाकलो होतो कुठंतरी 5 मिनिटं असं बोलण्यासाठी. आणि त्या योगाने या ठिकाणी सातत्यानं बहुजन विचारसरणीची विचारधारा धोक्यात असल्यामुळं या महापुरुषांची विचारधारा कुठं ना कुठं डोक्यामध्ये थोडी बहुत मुरलेली आहे. म्हणून हा बोलण्याचा प्रयत्न झाला, धाडस झालं. नाही तर नौका वक्ता कोणी म्हणूच शकला नसता, मी बोलतो म्हणून. आणि सेवा संघाची तीच आम्हाला या ठिकाणी आदेश आहेत, तीच धारणा युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची की या ठिकाणी गेलं पाहिजे, बोललं पाहिजे, बहुजनांचा इतिहास शोधला पाहिजे. नसेल माहिती तर मान्य करून तो शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया. आणि मराठा सेवा संघ, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद असेल किंवा त्यांच्या 33 कक्षा आणि तो या ठिकाणी चर्मकार संघ परभणीत काम करतो, आपण सगळे परिट समाज एकत्रित येऊन या ठिकाणी या महापुरुषांना सगळ्याच बहुजन समाजाचा चेहरा म्हणून पुढे नेण्याचं काम करूया, एका जातीपुरतं मर्यादित न ठेवता. आज आम्हाला शिवजयंती साजरी करताना आनंद वाटला. परवा मी गेले 12 दिवस झालं मी अख्खा म्हणजे परभणी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये फिरतोय व्याख्यानाच्या निमित्तानं. रात्री यायला मला 3 वाजले सर, 2:30-3 वाजले. रोहित आमचा सुमित संघच होता, काल योगायोगाने आला होता. आणि यादव सर तुमचा फोन आला, शाळेत होतो, झोप लागली दुपारी, आत्ता उठलो मी, शेवाळे सरला फोन केला. मला बोलायचं काहीतरी त्यांच्या आपल्या संतांच्या संदर्भात आपण. आणि ही तयारी केली, बोलण्याचा प्रयत्न केला. मला आनंद सांगायचा की शिवजयंती कुठं साजरी, आम्हाला शिवजयंती गावोगाव झाली ह्याचा आनंद नाही. भांबरे साहेब, मी जोड परळीला व्याख्यानाला गेलो. भुसारे साहेबांनी सांगितलं सुभाष तिथं पोहोच लवकर आणि तिथं कार्यक्रम तुला करायचा आहे. कार्यक्रम शिवजयंती, सार्वजनिक शिवजयंती दसऱ्याच्या परळीमध्ये कुठं असावी? बुद्ध विहारमध्ये होती. 20 कुटुंब असणारे बुद्ध बांधवांनी अत्यंत उत्सवात जेवण देऊन शिवजयंती आणि रमाई जयंती एकत्रित साजरी केली आणि तिथं व्याख्यानाचं, प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे ही परिवर्तनाची, बहुजनांची लाट आता या ठिकाणी महाराष्ट्रात नाही तर देशात यायला पाहिजे. वाराणसीमध्ये जे बहुजनाची विचारधारा रुजलेली होती ती आता बंद झालेली, कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ती पुन्हा तिथपर्यंत पोहोचली पाहिजे, या दिशेकडून ती गेली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. आमचा कुठल्या देवाला विरोध नाही आहे, आमचा विरोध आहे तो म्हणजे इथं माणसांना अंधश्रद्धेमध्ये आणि कर्मकांडामध्ये गुलामगिरीत अडकिलेला आहे, त्याला आम्ही या ठिकाणी विरोध करतो किंवा त्याला आम्ही या ठिकाणी बाहेर काढण्याचा
प्रयत्न करतोय. म्हणजे विनाकारण माणसाचा मेंदू गुलाम ठेवून इथल्या समाज व्यवस्थेनं जर पोळी भाजून घेण्याचं ठरवलं असेल तर सकल बहुजनांना या ठिकाणी एका मंचावर आणून त्या सकल बहुजनांचा उद्धार करून त्याला पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे. आम्ही तुकाराम सांगतो, आम्ही संत रविदास सांगतो, रोहिदास सांगतो, आम्ही या ठिकाणी गाडगे बाबा सांगतो. म्हणजे आम्ही संत परंपरेतले आणि वारकरी परंपरेतले आहेत. या भूमीतलं तत्वज्ञान आहे, जी वैभव संपन्नता मी सांगितली, ती वैभव संपन्नता जर पुन्हा आणायची असेल आपल्याला, की जी प्राचीन कालखंडामध्ये होते, मध्ययुगीन कालखंडात ती गेली, ती पुन्हा नव्यानं देण्याचं, जिवंत ठेवण्याचं काम इथल्या संतांनी केलं आहे आणि ते या भूमीमध्ये उभा राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून ही भूमी संतांची भूमी आहे, संतांच्या तत्त्वज्ञानाची भूमी आहे. पण ते संत मानवतावादाचा विचार घेऊन चालणारे होते, कुठल्या एका कर्मठ रूढी परंपरेला घेऊन चालणारे नव्हते. उलट त्यांनी इथल्या कर्मठ रूढी परंपरा जी स्वीकारलेली होती धर्मव्यवस्थेनं, तिची चिरफाड करून इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये नव्यानं या ठिकाणी सुधारणा करून प्रबोधन करण्याचं काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हेच आपल्यालाही पुढे इथून पुढे करायचं आहे. या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, व्याख्याता म्हणून बसण्याची संधी दिली यादव सर, त्याबद्दल डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचा मी मनपूर्वक आभारी आहे. ठोंबरे साहेब, तुम्हीही आलात, त्याबद्दल मी सेवा संघाचा घटक असल्यामुळं मी व्याख्याता म्हणून घेण्यापेक्षा संयोजक या नात्यानं तुमचे, राजकुमारजी भांबरे साहेबांचे, शेवाळे सरांचे, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की हा पुढच्या वर्षी, मला तर या वर्षी शेवाळे सरला व्याख्याता म्हणून मी नाव, पण माझे ते मोबाईल बंद झाला 4 वाजले, त्यामुळं मी राहिलं. पुढच्या वर्षी आपण चांगला व्याख्याता बोलून चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू. मनपूर्वक सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय स्वराज्य, जय जिजाऊ, जय शिवराय, जय रोहिदास, जय गाडगे बाबा. धन्यवाद डगे सर. अतिशय प्रभावी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान, आणि या व्याख्यानातून समाजवादी विचाराची व्यापकता आपल्या बोलण्यातून व्यक्त झाली. संत रविदास यांच्या जीवनकार्याचा परिचय तुमच्या स्वरूपाने आम्हाला आज झाला आणि त्यांचे क्रांती आंदोलन याची खरंच आपण सर्वांनी चिकित्सा करायलाच हवी. कारण त्यांच्या विचारांना अंगीकृत करून त्याच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मराठा सेवा संघ ही त्याच धर्तीवर कार्य करत आहे की सर्व संत आणि महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे. म्हणूनच हे विचारपीठ आणि हे विचार पर्व आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आपण सर्वजण एका संघटनात्मक पातळीवर कार्य करतो. संत रोहिदाससुद्धा म्हणजे एकात्मतेची जी भावना आहे किंवा एकी जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये जास्त रुजलेली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की सतसंगती मिल रही रे माथो जैसे मधु को मखिरा. म्हणजे मधमाशी ही फूल आणि पाण्यापासून आपले पोळं तयार करते आणि ते पोळं तयार करताना ती संघटित असते. पण जर तिनं कुणी डिवचलं तर ते मात्र सर्व मिळून त्याच्यावर हल्ला करतात. आजची जर समाजव्यवस्था जर बघितली तर आजची परिस्थिती अशी आहे की आपल्याला सुद्धा याच संघटनात्मक पातळीवर सर्वांना, सर्वसमावेशक बहुजनांना एकत्र येऊन जे लपलेला इतिहास आहे कुठलाही संत किंवा महापुरुष असो तो बाहेर आणणं, त्या वाईट कुप्रथा आहेत त्यांचं उच्चाटन करणं ही आज काळाची गरज आहे. त्यासाठी ज्या संत महात्म्यांचा अभ्यास करणं हे अतिशय आजची निकळ जाणीव आपल्या सर्वांना झाली पाहिजे. तर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तत्पूर्वी मी प्रमुख पाहुणे राजकुमार भांबरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचावर उपस्थित मान्यवर, मा जिजाऊ, राजे छत्रपती महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत, राष्ट्रसंत गाडगे महाराज, रोहिदास महाराज यांना अभिवादन करतो. खरं सांगायचं म्हणजे मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासूनच, म्हणजे पहिलं आसन टाकणं पासूनचं माझं जे ऋणानुबंध या परभणी जिल्हा मराठा सेवा संघासोबतचा आहे. आणि 2003 नंतर मी सेवा संघाचा पहिला कार्यक्रम आज
अटेंड करतो आहे. मराठा सेवा संघाची जयंती असो, मराठा सेवा संघातले बँकेचे जे काही कार्यक्रम असोत, आणि त्याच्याहीपेक्षा आज ज्या वास्तूमध्ये मी इथं थांबलो आहे, ज्यांनी खरंच हातामध्ये खराटा घेऊन ज्या गावाला आबांनी तर नंतर त्याला नाव दिलं, पण त्याचा पुरस्कार आणणारे आमचे नरहरीजी, की ज्यांच्या वास्तूमध्ये इथं खरंच आज मला गाडगे महाराजांची जयंती साजरी होते, याचा मला खरंच आज मी हर्षोल्लसित आहे. आणि खरंच सर, जो गाडगे महाराजांचा जो वसा, आपण आज विस्तार अधिकारी आहात, त्यावेळेला ग्रामसेवक होतात, परंतु अख्खं गाव कसं असावं याचं उदाहरण अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून मी तर म्हणेल परभणी जिल्ह्यामध्ये, आणि त्याचीच धुरा आज कार्याध्यक्ष म्हणून जी सेवा संघाची धुरा आपण सांभाळतात, आपल्या कार्याला मी सल्यूट करतो. आणि योगायोगानं 6 वाजता फोन येणं आणि आपण जे काही माझी आठवण ठेवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचेही इथं मी आभार मानतो. मनोगत फक्त कारण जाधव सर असोत, ढगे सर असोत, यांनी खरा बहुजन काय आहे आणि खरी सेवा संघाची स्थापना काय आहे हे तर आपण बघतोच आहोत, परंतु सर्व संघटन ज्या पद्धतीनं आमच्या गाडेकर सरांनी सांगितलं, त्या संघटनेचं काम मी म्हणतो, मला असं वाटतं, कारण डिसेंबर महिन्यामध्येच गाडगेबाबांची पुण्यतिथी मी लाईव्ह बघितली होती आणि त्यावेळेस मनात असं आलं होतं की आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित राहता येईल का, आणि ती अवघ्या 3 महिन्यामध्ये जयंतीच्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. हे सर खरंच योगायोग म्हणावं लागेल. आणि ज्या ग्रंथाचा असो किंवा आपण बघतो की माझा मुलगा, मी आमदार म्हणजे माझा मुलगा आमदार, मी खासदार म्हणजे माझा मुलगा खासदार, किंवा जिल्हा परिषद सदस्य का असं ना, ह्याच्यासाठी जी काही राजकीय मंडळी झगडतीये, तर तसं बघायला गेलं तर या संतांचं कोण आहे पुढं, की ज्या गाडगेबाबांनी माझ्या समाजातला, माझ्या घरातला एकही सदस्य त्या बॉडीवर राहणार नाही याची दक्षता, ज्या निष्काम कर्मयोग ज्याला म्हणतो आपण, त्या कर्मयोगीची आज आपल्या या प्रभावती नगरीमध्ये जयंती साजरी होती आहे. की जिथं घाटावर करोडो रुपये खर्च करून घाट बांधून जिथं सेवा करण्यात आली, आता तुम्ही जे हॉस्पिटल जे सांगितलंय, तिथं एकही परीट समाजाचा त्या कुठल्याच बॉडीवरती नाही. म्हणजे असं हे किती मोठं उदाहरण आहे. आणि याचाच जर आपण थोडा अंश जरी याच्यामध्ये जर आपण उतरवला तर नव्हे, मी तर म्हणेल, मी एक ऐकलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेबांसमोर एक प्रसंग आला की आपल्याला आता धर्मांतरण करायचं. त्यांच्यासमोर 3 मार्ग होते. आता हे म्हणजे IQ आहे, तर याच्यामध्ये कोणाचं मार्गदर्शन घ्यावं, तर गाडगेबाबाकडं ज्या वेळेला भीमरावजी आंबेडकर साहेब जाऊन बसले, त्यावेळेला त्यांना म्हणजे सांगितलं की बाबा हे अशी सगळी पूर्ण तयारी झालेली आहे आणि एवढा सगळा जनसमूह माझ्यासोबत आहे, तर आपलं 3 म्हणजे, तर त्यांना विचारल्याच्या नंतर त्यांनी काय म्हणावं, मला काय कळते बाबा, तू बॅलिस्टर माणूस. आपण एक लक्षात ठेव की कोण्या बाईच्या कपाळावरचं कुकू मोडले जाऊ नये, कोणाला गाईचं मांस खायची गरज पडू नये, आणि काहींना म्हणजे डुकराचं मांस खायला पडू नये. आणि मला काय कळते बाबा, मी तर बॅलिस्टर माणूस. म्हणजे खरं हिंदुत्व राष्ट्र ज्याच्यामुळं आज आपण आहोत, ते खरं नाही तर आपण एक तर ईसाई राहिलो असतो, नाही तर मुस्लिम राष्ट्र राहिलं असतं. तर हा एवढा महान
ज्यांनी एवढं तत्त्वज्ञान दिल्याच्या नंतरही मला काय कळते बाबा त्यातले असे म्हणणारे आमचे गाडगे बाबा. तर आपण सर्वांनी याच अशाच प्रकारच्या जयंत्या म्हणण्यापेक्षा बहुजनांचं जे काही आपण हे करतात आपल्या कार्याला यापुढच्या मी इथं शुभेच्छा देतो सेवा संघाच्या कार्याला. आणि फेसबुक लाईव्हवर भरपूर आहेत. परभणी शहरामधलं ज्याची नोंदणी म्हणण्यापेक्षा ज्याचे पेपर तयार करण्याचं काम जिजाऊ मंदिराचं मला भाग्य लाभलेलं आहे. आणि इथं सर्व परभणीकरच नाही तर पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात नाही भारतामध्ये लाईव्ह होते. तर एक जिजाऊ मंदिरासाठी आपण बहुजनांनी सर्वांनी एकत्रित यावं असं आव्हान या ठिकाणी मी इथं करतो. आणि परभणीमध्ये खरंच जर्मनी आहे की जिथं जिजाऊचं मंदिर उभा टाकल तर ती खरी जर्मनी ठरल अशी इथं शुभेच्छा व्यक्त करून येणाऱ्या 2 एप्रिलला माझा वाढदिवस आहे. तुम्ही कार्याध्यक्ष आहात. डॉक्टर साहेबही माझ्याकडे येऊन गेलेले आहेत. माझी फुल न फुलाची पाकळी मी आजच 2 तारखेची तुम्हाला समर्पित करतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. जिजाऊ मंदिर या परभणी शहरात उभं राहावं ही म्हणजे आपल्या सर्वच बहुजनांचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न सत्यात लगेचच उतरण्यासाठी आपण सर्वजण नक्कीच एकत्र येऊया आणि एक छानशी जिजाऊ सृष्टी आपल्या या शहरामध्ये निर्माण करूया. यानंतर मी आजचे प्रमुख पाहुणे SB ठोंबरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, बहुजनाच्या हाती शस्त्र देऊन त्यांना एकीचं बळ देणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्याकडनं शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळाली त्या माँसाहेब जिजाऊ, राजे छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, शिक्षणाची आद्य गुरु महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई आणि या महापुरुषांचा विचार घेऊन घटनेनं आपल्याला अधिकाराच्या स्वरूपात देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच परिवर्तन चळवळीमध्ये ज्यांनी योगदान दिलं ते सर्व महापुरुष आणि संत परंपरेतील सर्व संत, क्रांतिकारी परिवर्तनवादी विचारधारा बाळगणारे आणि आपल्याला बहुजनांना जागृत करणारे अशा महान संतांच्या यादीमध्ये असणारे संत गाडगेबाबा, संत रविदास, संत तुकाराम, संत नामदेव या सर्वांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आदरणीय विचारमंच या सर्वांचा अभिवादन करून सर्व श्रोते आणि फेसबुक लाईव्हवर सर्व पाहणाऱ्या सर्वांचे धन्यवाद देत आज आपण गाडगेबाबा व डॉक्टर संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करतो. आताच ढगे सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपण संत असतील, महापुरुष असतील, सर्व जातीमध्ये वाटून घेतलेले आहेत आणि त्यांना जातीमध्ये बंदिस्त केलेले. आज आपण शिकलो सवरलो, जातीचा हा आपल्याला कलंक आहे असं म्हणतो आणि आपण त्याच्यामध्ये स्वतःला बांधून घेतो. पूर्वीची परिस्थिती अशी होती की आपण अज्ञानी होतो, चांगलं काय वाईट काय विज्ञान दृष्टिकोन आपल्याकडे नव्हता. आता आपण शिकलो सवरलो, विज्ञानवादी दृष्टिकोन आपल्याकडे आला तरीही आपली मानसिक गुलामी जात नाही. ह्याला कारणीभूत आपण स्वतःच आहोत. जेव्हा आपण शिकलो तर हे पोटभरे शिक्षण सोडून आपल्या आजूबाजूला समाजामध्ये काय झालेलं आहे ह्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. तो होत नाही. त्याचं कारण काय? शिक्षण व्यवस्था जी अशी आहे की आपल्याला फक्त डाव्या साईडचं पाहायचं आणि उजव्या हाताला लिहायचं, का म्हणून प्रश्न विचारायचा नाही. ही जी शिक्षण व्यवस्था आहे, तुम्ही फक्त पाठांतर करा आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. तर ही परिस्थिती सुरुवातीला होती. आजही जवळपास त्यात मोठा फरक झालेला नाही. परंतु सुयोगाने म्हणा आता ह्या 5-20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये आपले बहुजनांचे आपण जागृत होतो. फक्त एक तिथं मनोरंजनाचं साधन म्हणून पूर्वी जशा खेड्यापाड्यामध्ये लोक जत्रेला जायचे आणि मनोरंजन करून यायचे, तर तसंही मनोरंजनाचं स्थान होऊ नये. आजच्या नवीन पिढीनं त्याच्यातून प्रेरणा घ्यावं. जिथे जे आपल्याला ज्ञान मिळतं, पुस्तकाचं जे देवाणघेवाण होते आणि पुस्तकाचे विचार केवळ पुस्तकं घेऊन आपण ते घरी आणून न ठेवता त्याच्यातून वाचलं पाहिजे आणि त्यांचे विचार. महापुरुषाच्या जयंती साजरी करायची केवळ देखावा म्हणून न करता त्यांचे विचार जोपर्यंत आपण आत्मसात करत नाहीत आणि ते विचाराची अंमलबजावणी करत नाहीत
तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. जर आपल्याला आपलं कुटुंब, आपलं घर, आपला समाज सुधारायचा असेल तर ह्या महापुरुषांचे विचार, ह्या सर्व संत महापुरुषांचे विचार हे वैज्ञानिक विचार होते. पराधीनता पाप है जान लेऊ रे मीत, पराधीन से कोण करे प्रीत, हे असं स्पष्ट शब्दात सांगणारे संत रविदास महाराज. गुलामाला कोणीही काडीची किंमत देत नाही, गुलामी हे कलंक आहे, हा पाप आहे असं सांगणारे. तुम्हाला जर स्वाभिमान जगायचा असेल तर तुमचं स्वतःचं कर्तृत्व लोकांच्या डोळ्यात आलं पाहिजे आणि ते कर्तृत्व तुम्ही स्वतः निर्माण केलं पाहिजे. हे कर्तृत्व निर्माण करण्यासाठी आपल्याकडे आपले स्वतःचा आत्मविश्वास आणि आपल्याला विज्ञानवादी दृष्टिकोन असला पाहिजे. जसं गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे, कुठलीही गोष्ट मी सांगतो म्हणून स्वीकारू नका. मी सांगितलेली गोष्ट तुमच्या सदैव बुद्धीला पडते का ती तपासा, आणि ती तपासलेली गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर टिकते का, त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन लावून जर ती विज्ञानाच्या कसोटीवर टिकली तर स्वीकारा. कोणीही मी सांगतो किंवा XYZ सांगतो म्हणून स्वीकारू नका. एवढं स्पष्ट शब्दात सांगणारे महापुरुष यांचे आपण विचार आत्मसात करत नाहीत, म्हणून आपली दुर्दशा आहे ह्याचं मला किंवा सर्व सांगतात. आपण ते ऐकून घेतो परंतु याची अंमलबजावणी करत नाही. आज आपण सांगतो की 80-90% आपल्याकडे शिक्षणात आपण साक्षर झालो. साक्षर होणं आणि सुशिक्षित असणं खूप मोठा फरक आहे. आपल्याला फक्त ABCD किंवा अबकड वाचता आले म्हणजे आपण साक्षर झालो असं नाही. साक्षर झाल्यानंतर आपल्याकडे ह्या महापुरुषांचे विचार, हे महापुरुष आज आपण पाहतो की कुठलीही गोष्ट करण्यामागं त्यांचा उद्देश काय. आज आपण म्हणतो किंवा शिवाजी महाराजांचा पुतळा गावोगाव आपल्याला दिसतो, बाबासाहेबांचा पुतळा कुठेही दिसतो, महात्मा फुलेंचा पुतळा दिसतो, परंतु हे पुतळे का लावले जातात तर ह्या पुतळ्याच्या पाठीमधून हे का लावल्याचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे, त्यांचा इतिहास वाचला पाहिजे आणि त्या इतिहासामधून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि आपण त्याच्यापासून त्या प्रेरणेतून आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं, आपल्या समाजाचं कसं भलं करता येईल हा प्रेरणा केला पाहिजे. जसं सांगितलं जातं की आज आपल्याकडे मानसिक गुलामी, जन्माल्यापासून तर मरेपर्यंत धार्मिक गोष्टीमध्ये आपण गुंतलेलो आहेत. तर ती गोष्ट केली तरच माझं मोक्ष आहे. आज साधी गोष्ट आहे की आजही आपण पाहतो की जसं दाभोळकर सांगत होते, नरेंद्र दाभोळकरजी, त्या माणसानं पूर्ण आयुष्य समाजाला प्रबोधन करण्यामध्ये घातलं की जे आपल्याला स्वर्ग नरकाच्या गोष्टी सांगितल्या जातात, विज्ञानाप्रमाणे सिद्ध झालं आहे की स्वर्गात गेलेला माणूस कधी अजून कोणी परत आलेला नाही. तर मग स्वर्गाच्या ह्या कल्पना, मला स्वर्गातलं हे सुंदर चित्र हे काल्पनिकच आहे हे तर आपल्याला कळायला पाहिजे. आणि त्या स्वर्ग नरकाच्या चक्रामध्ये आपण ही धार्मिक गुलामी जी डोक्यात बसून घेतलेली ती जर सोडली, ठीक आहे, कुठल्या पूजा अर्चना एक आत्मिक समाधानासाठी, स्वतःचं मन शांत करण्यासाठी करायला हरकत नाही, परंतु मी त्याच्यामुळं जे काही चांगलं होतं तर माझ्या ह्या धार्मिक कर्त्यामुळं होतं आणि वाईट होतं ते माझ्या नशिबानं होतं. ही जी मानसिकता जोपर्यंत आपण बदलत नाही आणि विज्ञान दृष्टिकोनानं की प्रत्येक आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट घडण्यासाठी जसा कार्यकारण व्हावा लागतो, कुठलीही वस्तू पुढं ढकलायची असेल तिला प्रेरणा द्यावी लागते, त्या पद्धतीनं आपल्या विचाराच्या, आपल्याला ह्या महापुरुषांच्या प्रेरणाच्या विचारची प्रेरणा आपण जोपर्यंत घेत नाहीत आणि त्यांच्या विचारावर चालण्याचं आपण धाडस करत नाहीत आणि जोपर्यंत हे मानसिक गुलामी आपण सोडून मी जर ही गोष्ट नाही केली तर माझं काही होणार नाही, कुठलीही गोष्ट पूजा अर्चना काही मिळत नाही, काही नुकसान होत नाही, हा आपल्याला ठाम विश्वास पाहिजे. माझं कर्तृत्व, मी माझ्या कर्तृत्वानंच मोठा होणार आहे, माझं कर्तृत्व मला तारणार आहे, हा विचार जोपर्यंत आपल्या मनात ठास भरत नाही तोपर्यंत आपण प्रगत नाही. एक उदाहरण सांगतो की सर्व धार्मिक कल्पना, धार्मिक भीती हे आपल्या फक्त भारतातच आहेत. आपल्या भारतामध्ये फक्त आपण एकच समाज राहतो का? जसं आपल्याला पाहिलं की जवळपास 3,500-6,500 जाती भारतामध्ये. महाराष्ट्रातला विचार केला जवळपास 2,000-2,500 हजार जाती महाराष्ट्रात आहेत. दूर न जाता ज्या ठराविक आपण जातो की 4 धर्म आहेत. मुस्लिम धर्म आपल्या बाजूला, आपल्या शेजारी मुस्लिम राहतो. जेवढे बी धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामधले देव आहेत, फक्त हे देव ज्यातले जे काय भानामते असेल, हे असेल, देव धर्म असेल, हे फक्त हिंदू लोकांनाच लागतात, बहुजनात लागतात. मुसलमानाला कधी तुम्ही बघितलं का कुठला हिंदू धर्मातला देव लागलेला किंवा त्यानं ह्या धर्माची पूजा केली नाही म्हणून त्याचं काही नुकसान झालेलं आहे, हा त्याच्या डोक्यामध्ये नाही. परंतु हा जो काय आपलं धार्मिक न्यूनगंड आहे तो फक्त आपल्या डोक्यात आहे. जी गोष्ट आपल्या डोक्यात आहे म्हणून आपल्याला ती लागत आहे, जी गोष्ट डोक्यात नाही ती त्यांना लागत नाही. तर हा आपण साधी गोष्ट घेतली पाहिजे की देव ही कल्पना ठीक आहे तुमच्या आत्मिक समाजासाठी सांभाळा, परंतु त्याच्यामुळे माझं भलं किंवा वाईट होत नाही, हे साधा विचार जर आपण डोक्यात घेतला, आजच्या खास करून नवीन तरुणांनी, पिढीनी, किंवा ही गोष्ट जर मुसलमान लागू होत नाही तर मलाच का होते, माझ्याकडेच का आली, कारण मी जन्मापासून तिला पोसत आलो आहे.
त्या पद्धतीनं आपण जर हिला खोडायचं टाकलं तर आपण ही विचारधारा आपण खोडू शकतो. पण त्याच्यासाठी आपलं मन स्वतःचं आत्मनिर्भर बनणं खूप जरुरी आहे. आणि ते आपण अशा माध्यमातून कार्यक्रमातून हे आपण मराठा महासंघाचा जो कार्यक्रम आहे की बहुजनांना जोडण्याचा कार्यक्रम आहे. मध्यंतरी सुरुवातीला 2005 ते 2015पर्यंत चांगल्यापैकी जोरात मोहीम चालू होती परभणीमध्ये. आता शिंदेसाहेबांची नंतर बदली झाली, जोपर्यंत शिंदेसाहेब होते जायकवाडीमधले, चांगल्या प्रमाणात तिथपर्यंत जे बी 2-4 आपले यादव सर असतील विद्यापीठाचे चांगल्यापैकी कार्यक्रम होत होते. पण मध्यंतरी थोडं 2-3 वर्षात थोडंसं परभणी जिल्ह्यामध्ये थोडंसं म्हणजे थोडा थंड कार्यक्रम झाला होता. आता परत उचल घेतलेली, आपण सर्व एकत्र येऊया आणि जेवढ्या बी जे बहुजन आहेत जातीपाती तोडायचा आपण प्रयत्न करूया आणि सर्वांनी एकत्र येऊन आपली शक्ती वाढवण्याचा, आपल्याला समाजाला एकीचं बळ देण्याचा प्रयत्न करूया. आजच्या ठिकाणी आपण हाच संकल्प करून माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच आपण सर्वजण मिळून हे जाती व्यवस्थेचं जे ऋण माजलेलं आहे ते आपण दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. आता यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक शिवश्री बाळासाहेब यादव सर यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. राजकतेच्या सिंहासनावरती विराजमान राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ज्यांची आज जयंती आपण साजरी करत आहोत, असे गुरु रविदास महाराज, त्याचबरोबर राष्ट्रसंत गाडगेबाबा, त्याचबरोबर सर्वच महापुरुषांना मी या ठिकाणी वंदन करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दोन्ही वक्ते आमचे ढगे सर, जाधव सर, त्याचबरोबर मुद्दाम म्हणून उपस्थित राहिलेले आमचे घुमरे साहेब, ठोंबरे साहेब, शेवाळे साहेब सर आणि आमचे गावचे शेजारी आमचे नेते दत्तराव जाधव सर, आमच्या शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष नागोराव माने सर, प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष गजानन सोळंके सर, त्याचबरोबर आमचे मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष ज्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या प्रेरणेने आज आपण त्यांच्या घरी कार्यक्रम घेतो असे आमचे नरहरी वाघसाहेब, त्याचबरोबर संत गाडगेबाबा प्रबोधन परिषदेचे आमचे जिल्ह्याचे सचिव श्याम गाडेकर सर, त्याचबरोबर संगवे सर आणि आमचा सुमित जो नेहमी आमचं टेकनिशिवीचं काम करतो, या सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करून आज आपण जे फेसबुक पाहत आहेत ते या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि हा जो कार्यक्रम आहे 2-3 दिवसापूर्वी माने सरांची आमची चर्चा झाली की संत रविदासांची जयंती आपल्याला करायची आहे, शिवजयंती आणि संत रविदासांची जयंती असं आमचं थोडं ठरत होतं. परंतु मी थोडी तारीख बघितली तर मला कॅलेंडरवर, मराठा सेवा संघाच्या कॅलेंडरवर सगळेच बहुजन महापुरुषांच्या तारखा आहेत जयंतीच्या, परंतु रविदासांची जयंती कधी आहे हे मराठा सेवा संघाच्या कॅलेंडरवर मला तारीख सापडत नव्हती. आणि मग मी माने सरांना 2 वेळेस विचारलं. माने सर म्हणले तिथीनुसार असं तसं. त्यानंतर पुन्हा मी यादव सर आहेत आमचे, RS यादव संत साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत, त्यांनासुद्धा सकाळी फोन केला मी. तर त्यांनी मला ते इतिहासाचे संदर्भ दिले की हे तिथीनुसार असं आहे तसं आहे. 14-15व्या शतकामध्ये त्यांनी थोडंसं वाचन करून दाखवलं मला. परंतु मला शेवटपर्यंत गुरु रविदासांची जयंतीची तारीख मला सापडली नाही. आणि एक पत्र वाचलं सरांनी टाकलं मला महाराष्ट्र शासनाचं की 27 तारखेला फेब्रुवारीला संत रविदासांची जयंती ही तिथीप्रमाणे आहे असं महाराष्ट्र शासनाचं एक पत्र व्हॉट्सअपला आलं. ते खरं आहे का खोटे ते नंतर मला माहीत नाही. परंतु 27 तारखेला जरी फेब्रुवारीमध्ये जयंती असली तरी आपण
जशी बाबासाहेबांची जयंती महिना चालवतो आपण, जशी शिवाजी महाराजांची जयंती महिना चालवतो, तशी रविदासांची जयंती 1-2 दिवस इकडे तिकडे झाली तरी काही फरक पडत नाही. फक्त त्यांचा जो संदेश आहे तो समाजापर्यंत गेला पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही संत गाडगेबाबांची जयंती आणि संत रविदासांची जयंती आमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष शिक्षक परिषदेचे यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या विचारविनिमयाने त्यांनी आयोजन केलेलं आहे. तर हे प्रबोधन पर्व 8वं आहे. तर या अगोदर आमचे 7 कार्यक्रम झाले. मराठा सेवा संघानं प्रबोधन पर्व, बाबासाहेबांची जयंती असेल, महात्मा फुलेंचा स्मृतिदिन असेल, अशा वेगवेगळ्या बहुजन महामानवांच्या, संत जगनाडे महाराजांची जयंती असेल, संत तुकारामांची जयंती असेल, अशा सर्व महामानवांच्या जयंत्या करण्याचं संकल्प भुसारे साहेबांनी केलेला आहे. परंतु आज भुसारे साहेब अध्यक्ष असताना त्यांना काहीतरी काम लागल्यामुळं अचानक मला अध्यक्ष व्हावं लागलं आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे. ढगे सरांनी आणि जाधव सरांनी अत्यंत सुंदर पद्धतीनं गाडगेबाबावर विचार मांडलेले आहेत. ढगे सर यांना दोघांनाही एका फोनमध्ये दोघंही तयार झाले आणि माने सरांना आणि आपल्या गाडेकर सरांना प्रमुख पाहुण्याला निमंत्रण देण्याची विनंती केली वाघसाहेबाला. आपणही सगळेजण उपस्थित झालात. तर अध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांची मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि भारत देशामध्ये गाडगेबाबांची जयंती किंवा संत रविदासांची जयंती किंवा संपूर्ण भारताला आपण संतांची भूमी म्हणतो. तर भारतामध्येच संत का जन्मले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे, PhDचा विषय आहे की इतर देशामध्ये संत का नाहीत. तर आपल्या भारताचा भौगोलिक प्रदेश जर आपण लक्षात घेतला तर आपल्या फक्त भारतामध्येच 4 महिने हिवाळा, 4 महिने उन्हाळा आणि 4 महिने पावसाळा अशी भौगोलिक परिस्थिती आहे, भौगोलिक रचना आहे. आणि त्याच्यामुळं भारत देशामध्ये एक सुजलाम सुफलाम नैसर्गिक वातावरण असल्यामुळं आपल्या देशामध्ये कृषीचा विकास झाला. आणि पूर्वी जसा शेतीचा शोध लागला तेव्हापासून 8व्या शतकापर्यंत ढगे सरांनी सांगितल्या त्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये घरोघरी सोन्याचा धूर निघत होता. मग हा धूर कुठं गेला त्याची कारणंसुद्धा ढगे सरांनी आपल्या भाषणामध्ये दिले. 8व्या शतकामध्ये शंकराचार्य आले आणि हिंदू धर्मातील जी काही वर्णव्यवस्था आपल्यामध्ये लादली आणि त्याच्यातून जे काही आपले तुकडे तुकडे झाले आणि त्याच्यातून पुढं मग वर्णव्यवस्थेतून आपल्यावर शिक्षण बंदी लादली, विचार करण्याची बंदी लादली, समुद्रबंदी लादली. अशा वेगवेगळ्या 7 बंद्या आपण म्हणतो हिंदू धर्मातल्या. ह्या बंद्यांनी आपल्यावर एक बेड्या घातल्या, आपल्या विचारशक्ती त्या ठिकाणी संपुष्टात आणली. आणि ह्या विचारशक्ती संपुष्टात आणल्यामुळं आपलं दारिद्र्य महात्मा फुलेनं सांगितलेलं आहे की नीती गती वित्त सगळं कशामुळं गेलं, आपलं अज्ञानामुळं गेलं. तर हे अज्ञानाचं मूळ हे 8व्या शतकातील शंकराचार्यांनी जी हिंदू धर्माची स्थापना करून चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली, तर त्याच्यातून हे पुढं आलेलं हे आहे. आणि मग 12व्या शतकानंतर, सम्राट अशोकाच्या नंतर 12व्या शतकानंतर 13व्या शतकानंतर जसे चक्रधर असतील, ज्ञानेश्वर असतील किंवा संत रविदास असतील, ह्या सर्व महापुरुषांनी या समाजाला अज्ञानातून, अंधकारातून, जसं ढगे सरांनी सांगितले की ज्ञानदीप लावू जगी, म्हणजे शिक्षणाचा नामदेव महाराजांच्या घरात 16ला 16 व्यक्ती साक्षर होते. म्हणजे जगामध्ये नामदेव महाराजांना अशी अपेक्षा होती की वारकरी संप्रदाय हा जगात कुठलाही प्रॉब्लेम तयार झाला तर वारकऱ्याकडं संशोधन त्याचं असलं पाहिजे. एवढं प्रचंड ज्ञानाचा दीप आमच्या वारकऱ्याकडं असला पाहिजे. तर हा ज्ञानाचा दीप नामदेवांना अपेक्षित गेला कुठे, याचंसुद्धा संशोधन होणं आज आपल्याला गरज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन करण्यासाठी आज आपण हे संतांची जयंती आपण घेत आहोत. असे निरनिराळे संत समाजाचं प्रबोधन करण्यासाठी पुढं आलेले आहेत. आता ह्या संतांनी नुसतं प्रबोधनच केलं नाही. आपल्याला सर्वांना माहीत आहे गाडगेबाबांनी आवताची दांडी काढून सावकाराला मारलेलं आहे. म्हणजे नुसतं प्रबोधन न करता हे योद्धे होते. योद्धा तुकाराम म्हणून आह साळुंखे सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे. तुकाराम महाराज हे नुसते असा लेंडुळा प्रचार करत नव्हते, तर ते एक प्रकारचे शब्दाचं शस्त्र घेऊन ते युद्ध त्यांनी ह्या अंधश्रद्धेच्या विरोधात आणि अज्ञानाच्या विरोधात पुकारलेलं होतं. तसं गाडगेबाबासुद्धा आपल्याला माहीत आहे की ते पैलवानसुद्धा होते. प्रसंगी गचांडी धरायलासुद्धा भीत नव्हते आणि त्यांना आडवं
कोणी जर येत असेल तर त्याला आडवं करण्याला सुद्धा ते भेद नव्हते. म्हणून संत हे प्रचंड म्हणजे सगळ्या ताकदीनिशी आपल्या भारतीय समाजाला बदलण्याचं काम या सर्व ताकदीने केलेलं आहे. त्यांच्या झाडूबद्दल आपल्याला माहीत आहे की सरांनी सांगितलं की त्यांच्या हातात झाडू असायचा. कोणी दर्शनाला आलं की दर्शन घेऊ द्यायचे नाहीत आणि तितक्यातून बी जे घेत असेल तर त्याच्या ढुंगणावर एक झाडू बसवायचा. ह्याच झाडूची ताकद आपल्याला माहीत आहे. केजरीवालनं आपली सत्ता आणली ह्या झाडूच्या माध्यमातून. एवढी ताकद गाडगेबाबाच्या झाडूमध्ये आहे. ही श्रमप्रतिष्ठा जी आपल्याला गाडगेबाबांनी सांगितलेली आहे ती आपल्या घरापासून आपण सुरू केली पाहिजे. आपल्या बायकोलासुद्धा आपण झाडू लागलं पाहिजे. हे या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. कारण जिथं श्रम आहे, आपल्याला बरेचदा आपण ऐकतो की श्रम हे जीवनातलं अंतिम मूल्य आहे. असे भाषणं करून आपल्याला जग बदलण्याला दिसणार नाही. शेवटी तुम्हाला ह्या 5 बोटानं आपल्या 2 हातानं ह्या जगाला बदलावं लागणार आहे. त्यासाठी सतरंज्या टाकावं लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला झाडून काढावं लागणार आहे. तर हे काम आपल्याला संतांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढं न्यावं लागणार आहे. संत रविदासांनी जात वर्ण लिंग भेद याच्या पलीकडे जाऊन जे काम केलेलं आहे तर तुमचं आचरणात एखादा विचार जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत संतांची जयंती साजरी करून काही उपयोग होणार नाही. आज आम्ही एक लग्न लावलं. नरसाळे साहेबाच्या मुलाचं इथं लग्न होतं. तर ते लग्न आम्ही कुठल्याही पद्धतीचं कर्मकांड न करता, कुठल्याही प्रकारचं अन्नधान्याची आक्षेदा म्हणून नासाडी न करता, कुठल्याही प्रकारचं म्हणजे अनावश्यक गोष्टी टाळून ते आम्ही लग्न लावलं. असे कितीतरी लग्न लावले. सगळ्याचा संसार मजेत आहे. म्हणून हे प्रॅक्टिकली काम जे 2005 पासून आज महाराष्ट्रामध्ये मराठा सेवा संघाच्या माध्यमातून, शिवधर्माच्या माध्यमातून धोक्यातली भीती काढण्याचं काम हे आम्ही या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं नुकसान हे झालेलं नाही. आता किती सुंदर विचार मगाशी सखाराम रणे यांनी सांगितले की शेतकऱ्याला जिथून नाही तिथून घाम निघूस तर काम करावं लागतं, तेव्हा कुठं कणसाला दाणे लागतात. आणि ते कणसाचे दाणे आपण घरी किती कष्टानं आणतो. ते धान्य त्यांनी कॅल्क्युलेशन केलं. आपल्या जिल्ह्यामध्ये इतके गावं, इतक्या गावामध्ये इतके लग्न होतात. एका लग्नात 20 किलो धान्याचं नुकसान होतं. गुंडिले भागिले करून कितीतरी टन धान्य आपल्या परभणी जिल्ह्यात, पुन्हा महाराष्ट्रात, पुन्हा भारतात कितीतरी नासाडी होते. हा विचार वरवर पाहता आपल्याला सगळ्याला मान्य आहे. एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही हे चुकीचं आहे म्हणाले तुम्ही ते. परंतु ज्यावेळेस आपल्याला ॲक्शन करायची वेळ येते त्यावेळेस आपण पुन्हा अक्षिदा टाकतोच. म्हणून आपण आपल्या पद्धतीवर म्हणजे आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत पातळीवर तर आपण ठरवू शकतो. आज मी 20 वर्ष झालो अक्षिदा टाकत नाही, फक्त टाळ्या वाजवतो. परंतु मला कोणी पत्रिका नाकारली का आतापर्यंत? सगळे लोक मला पत्रिका देतात. असं कोणी म्हणलं का तुम्ही अक्षिदा टाकत नाहीत म्हणून तुम्हाला पत्रिका मी देत नाही? परंतु मी ज्यांना सांगितलं त्या सगळ्या लोकांनी आज अक्षिदा टाकणं बंद केलेलं आहे. किंवा त्यानिमित्ताने एक चर्चा होती लग्नामध्ये किंवा हे अक्षिदा तुम्ही का टाकत नाहीत? तर मी शिकलेला माणूस आहे म्हणून असं सरळ सांगत असतो. तर शिकलेल्या माणसांना असे वाईट कामं करू नये एवढं या ठिकाणी आपण सांगून त्यांना अन्नधान्याची नासाडी करणं किती वाईट आहे हे आपण सहजच ओघानं ते येत असतं. म्हणून जोपर्यंत तुमचा विचार हा आचरणात येत नाही तोपर्यंत ह्या भाषणाला किंवा कुठल्याही प्रकारच्या विचाराला काही महत्त्व नाही. म्हणून एक ठिकाणी गुड सेन्स हा कॉमन सेन्स हा गुड सेन्स झाला पाहिजे. गुड सेन्स हा कॉमन सेन्स झाला पाहिजे. एखादा विचार जर आपल्याला आवडला की आपण खूनगाठ बांधून टाकायची की हे मला 100% करायचं आहे व हे अक्षिदा टाकणं वाईट आहे ना, मग मी माझ्या वैयक्तिक पातळीपासून सुरू करतो, व्यक्तिगतरित्या मी हे बंद करतो. हा गुड सेन्स आहे. याला कॉमन सेन्स करायचं. बऱ्याचदा आपण किती देवाला नाकारत गेलो तरी एखाद्या एसटीतून दिसले की हात जुटतातच आपली. एखादी नदी दिसली की 5 रुपयाचं नाणं काढून त्या नदीत टाकतोच आपण. तर हे अशा पद्धतीचे जे काही आपले जे काही विचारातून पुढं आलेले जे काही गुड सेन्स आहेत हे आपण वापरात आणले पाहिजे. आणि आपण हे सगळं शिकलेल्या लोकांचं काम आहे दत्तराव. तुम्हीसुद्धा पुढारी आहेत, लोकांमध्ये मिसळतात. आपलंसुद्धा ते काम आहे की लोकांना शहाणे करणे. तर शहाणे करून सोडावे सकळ जन असं जे तुकारामांचं जे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीत आपण सर्वांनी सहभागी व्हावं. बराच वेळ झालेला आहे आणि फारसं काही बोलण्यापेक्षा
गाडगेबाबावर आणि जाधव सरांनी आणि सुभाष ढगे सरांनी अत्यंत छान पद्धतीनं दोन्ही संतांवर या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. त्या संतांचे विचार आपल्या आचरणात आणून एवढा या ठिकाणी आपण संकल्प करूया आणि थांबूया. या ठिकाणी मला भुसारे साहेब नसताना अध्यक्ष केलं आणि मला मान दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करून या कार्यक्रमाचा समारोप आमचे गजानन सोळंके जिल्हा परिषदचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद जिल्हा अध्यक्ष गजानन सोळंके हे 2 मिनिटात आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपेल. बरं वाघ साहेबांनी हो हो साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सरांच्या मुलाचं लग्न हे फुलाच्या अक्षदारूपी अक्षदात झालं होतं. सर्वांना जय जिजाऊ. खरं तर कोरोनाच्या या काळामध्ये आपल्याला फिजिकली कार्यक्रम घ्यायला थोडी अडचण जात आहे आणि म्हणून जयंत्या पुण्यतिथ्या तर साजऱ्या कराव्याच लागणार आहेत आपल्याला आणि म्हणून मग एक माध्यम म्हणून आपण फेसबुकच्या माध्यमातून जयंती आणि पुण्यतिथी लाईव्ह करण्याचा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा उद्या संध्याकाळपर्यंत किमान 7,000 ते 8,000 लोक आपला हा कार्यक्रम पाहत असतात. म्हणजे फिजिकली एवढे लोक आणायला आणि त्याचं मॅनेजमेंट करायला फार अवघड जातं. त्यापेक्षा फेसबुकच्या माध्यमातून आपण 7,000 ते 8,000 लोक जर पाहत असतील आपले विचार सेवा संघाच्या माध्यमातून आणि PDSPच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर खरं तर मराठा सेवा संघ प्रणित आमची जी संघटना आहे सर, तर ही संघटना केवळ शिक्षकांचे प्रश्न सोडवते असा प्रकार नाही, तर ती आमच्या विद्यार्थ्यांच्या हिताबरोबरच जे अभ्यासक्रम आहेत त्या अभ्यासक्रमातल्या त्रुट्या शोधून त्यामध्ये काय त्रुट्या आहेत त्या त्रुट्या शोधण्याचं काम आमची संघटना करत असते. बाहेरच्या देशामध्ये जर पाहिलं तर तो अभ्यासक्रम चीन आणि जपान असेल किंवा आधुनिक जे राष्ट्र आहेत त्यांचा अभ्यासक्रम पाहिला आणि आपल्या भारत देशातला अभ्यासक्रम पाहिला तर फार मोठी अशी तफावत आहे. तिथले 4थीपर्यंतचे जर चीनचे आणि जपानचे विद्यार्थी जर 4थीपर्यंतचे विद्यार्थी स्वतःचं घड्याळ तयार करत असतील तर आपल्या आणि तिथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये फार फरक आहे. ते जे राष्ट्र प्रगत होत आहेत त्याचं कारणच ते आहे की त्यांचा अभ्यासक्रम हा म्हणजे वेगळ्या पद्धतीचा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन ते अभ्यासक्रम तयार करत असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये शिक्षण पद्धतीच ही खरं तर वेगळ्या पद्धतीची आहे. खरं तर शिक्षकांना त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आमची संघटना त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करते. आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती आणि त्याचबरोबर रविदास महाराजांची जयंती 2 दिवसापूर्वी झाली, परंतु काही काळामुळं अडचणीमुळं घेता आली नाही. तर सर्वच संत आणि महापुरुषांनी आपलं सर्व आयुष्य हे स्वतःसाठी न जगता सर्व आयुष्य हे आपल्या समाजासाठी जगले आणि सर्व स्वतःला झिजवून समाज कसा उन्नत होईल, समाज कशी प्रगती करेल, अंधश्रद्धा, जातीवादी आणि मानवतावादी दृष्टिकोन कसा समोर येईल ह्याच्यासाठी या सर्व संत आणि महापुरुषांनी प्रयत्न केलेले आहेत. तर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून PDSPचे प्रदेश संघटक श्री बाळासाहेब यादव सर उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर श्री सुभाष जाधव सर यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला आणि आम्हाला अनमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. श्री सुभाष ढगे सर यांनीसुद्धा संत रविदास महाराजांचं जे अनमोल विचार आहेत त्या अमोघ वाणीतून आम्हाला त्या संत रविदास महाराजांचं जीवन आम्हाला कळलं आणि त्यांनी या कार्यक्रमात उपस्थिती लावली आणि आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर ठोंबरे साहेब यांनीसुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राजकुमार भांबरे सर, पंचायत समितीचे सदस्य श्री
दत्तराव जाधव साहेब, शेवाळे सर, नागरे सर, त्याच्यानंतर वाघ साहेब, मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष वाघ साहेब, सारंग संघवे सर, उत्कृष्ट सूत्रसंचलन करणारे असे गाडेकर सर, आणि जे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना कार्यक्रम दाखवणारे आपले सुमित जाधव सर, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि परभणी जिल्ह्यामध्ये खरं तर आज गाडगेबाबांची जयंती आणि त्या निमित्ताने आज परभणी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे साहेब ह्या गावोगाव जाऊन प्लास्टिक गोळा करत आहेत. त्याचबरोबर डेप्टी शिओ ओम यादव साहेब हे सुद्धा प्रत्येक गावोगावी जाऊन स्वच्छ माझा गाव स्वच्छ आणि सुंदर गाव या संकल्पना राबवून पूर्ण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असं त्यांनी एक आव्हान केलं आपल्या गावातल्या सर्वांना, त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांना केले. तर मी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा सर्व आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व संघटनेच्या सभासदांना मी आव्हान म्हणजे नम्र विनंती करतो की माननीय शिवसाहेब आणि डेप्टी शिवसाहेब यांनी जे नम्र आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला आपण सर्वजण मिळून प्रतिसाद देऊयात आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.